प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे या यूट्यूब चॅनलमध्ये परमेश्वर या चॅनलच्याद्वारे अद्भुत कार्य करत आहे. आपण देखील या चॅनलला लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात, अधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं महान अद्भुत वचन प्रत्येकाच्या जीवनापर्यंत पोहोचेल आणि मोठमोठ्या साक्षी अनेक लोकांच्या जीवनामध्ये घडतील. त्या ठिकाणामध्ये खाली एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, समस्या असतील, तर नक्कीच तुम्ही सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमची साक्ष देखील शेअर करू शकता. तो नंबर लागला नाही, तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, इथला जर पत्ता तुम्हाला पाहिजे असेल, काही माहिती हवी असेल, जर प्रार्थना विनंती द्यायची असेल, तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999. आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर तुम्ही नक्कीच कॉल करू शकता. आज आपल्यामध्ये सिस्टर सुनीता खंदारे ही बहीण आलेली आहे आणि त्यांनी साक्ष सांगितली आहे की 16/6/2023ला त्यांची डायरी त्यांनी दाखवली आणि त्या डायरीमध्ये त्यांनी लिहिलं होतं की त्यांना या ठिकाणामध्ये शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये यायचं आहे आणि परमेश्वराचा गौरव करण्यासाठी त्यांना या ठिकाणामध्ये साक्ष द्यायची आहे. आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्यांच्या जीवनामध्ये केलं. त्यांची इच्छा होती की बाप्तिस्मा या ठिकाणामध्ये येऊन घ्यावा आणि आज परमेश्वराच्या दयेने कृपेने ते आज या ठिकाणामध्ये आले आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि ते लिहून ठेवली. त्यांची साक्ष देखील त्यांनी सांगितली. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. एका भावाने पास्टरांना सांगितलं की 5-6 महिन्यापासून त्यांचा घसा खूप दुखत होता आणि वेगवेगळ्या डॉक्टरांकडे ते गेले, पण 5-6 महिन्यापासून औषधोपचार करून पण कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये त्यांना परिणाम जाणवत नव्हता. त्यांनी पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि ज्या दिवशी पास्टरांनी प्रार्थना केली दुसऱ्या दिवशीपासून हा 5-6 महिन्याचा त्रास अद्भुतरित्या थांबला आणि पूर्ण आरोग्य त्या भावाला मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. ब्रदर चार्ल्स वंजारे पुणे यांनी साक्ष सांगितली की त्यांच्या डोक्यामध्ये मुंग्या येत होत्या आणि त्यांना सारखी चक्कर येण्याचा त्रास येत होता आणि त्या त्रासामध्ये असताना त्यांनी यूट्यूब चॅनल त्यांच्यापर्यंत पोचलं. त्यांनी पास्टरांचा नंबर त्यातून मिळवला. पास्टरांना त्यांना प्रार्थना करण्यासाठी सांगितली. पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि ज्या दिवशी पास्टरांनी प्रार्थना केली त्या दिवशीपासूनच त्यांच्या मेंदूमध्ये येणाऱ्या सर्व मुंग्या निघून गेल्या, सर्व चक्कर निघून गेली, पूर्ण आरोग्य दिलं. म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. आपल्या चर्चमधील सिस्टर उपासना पेटकर यांची बहीण आराधना या ठिकाणामध्ये आल्या होत्या आणि त्यांची इच्छा होती की त्यांना पोलीस भरतीमध्ये जॉब त्या ठिकाणामध्ये गव्हर्नमेंटचा जॉब त्यांना मिळावा. त्यांनी पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली होती आणि प्रार्थना करून घेतल्यानंतर त्यांनी बघितलं की पोलीस भरतीमध्ये त्या ठिकाणामध्ये त्यांचा नंबर लागला नाही. पण त्या निराश झाल्या नाहीत. त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि काल त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत साक्ष घडली आणि त्यांनी सांगितलं की त्यांना एअरफोर्समध्ये त्यांची निवड झाली आणि ह्या 16 तारखेपासून त्या गव्हर्नमेंट जॉबसाठी त्यांना जॉईनिंग आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. तोच गौरवशाली परमेश्वर जो अद्भुत साक्षी करत आहे, तोच परमेश्वर आज वचनाद्वारे बोलत असताना आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पास्टर मनोज तेलोरे. खूप लोकांच्या जीवनामध्ये देव या दिवसात चिन्ह चमत्कार करत आहे. मागच्या काही दिवसामध्ये एक परिवार चर्चमध्ये देवाचं चांगुलपण, देवाची दया जसं अनेक लोकांनी अनुभवावं, साक्षी ऐकल्यामुळं तोही परिवार देवाच्या मंदिरामध्ये आला. एक चॅलेंज, एक आव्हान होतं आणि त्यांनी सांगितलं की 10 वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो की लेकरू व्हावं. पुष्कळ डॉक्टर केले, जेवढ्या उपचार सांगितले तेवढे उपचार त्यांनी 10 वर्षामध्ये केले. हताश निराश होऊन थकून ते शिलोमध्ये आले आणि मग त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली आणि शिलोमध्ये आल्यावर कोणीच रिकामी जात नाही. तर देवानं त्यांना संतती 10 वर्षानंतर दिली. जिथं आम्ही येतो ती जागा साधी सुधी जागा नाही. या जागेवरती अभिषेक आहे, या जागेवरती सामर्थ्य आहे. आणि म्हणून प्रश्न कोणताही असू द्या आणि किती मोठा असू द्या, परंतु प्रश्नापेक्षा जेव्हा तुम्ही येशूकडे पाहता
त्या येशू त्या प्रश्नाला बारीक करतो आणि तो स्वतः मोठा बनतो. हालेलुया. आणि त्यालाच आम्हाला मोठं करायचंय. इतकं मोठं करायचं, इतकं मोठं करायचं की राष्ट्रानं त्याच्याकडे पाहावं. आमेन. राष्ट्रानं त्याच्याकडे पाहावं. आमचं जीवनाचं ध्येय, आमच्या जीवनाचा उद्देश जर काय असेल तर ख्रिस्ताला उंच करणं. म्हणून म्हटलं तो उंच केला जावा आणि आम्ही घटले जावं. आमचा ऱ्हास व्हायला पाहिजे आणि ख्रिस्त उंच केला गेला पाहिजे. आम्हाला माहिती की सगळे या दिवसामध्ये एक वेगळ्या मूडमध्ये आहेत. येशू ख्रिस्ताचं क्रुसिफिकेशन, ख्रिस्ताचं वधस्तंभी झालं. आणि आता जर लोकांची मानसिकता तुम्ही बघितली तर त्यांना क्रुसावरती येशू गेला त्याच्यातनं काहीतरी शिकायचं असतं. मला गेल्या आठवड्यामध्ये जो क्षमा करणारा सर्वोच्च जागा मिळवतो या संदेशानं इतक्या लोकांचं परिवर्तन झालं, इतक्या लोकांचं परिवर्तन झालं. आणि त्यांनी त्या क्षमेचं महत्त्व जीवनामध्ये किती आहे ते त्यांना समजलं. आणि कित्येक लोकांनी तर निर्णय घेतले. मला ऐकून ते त्यांच्या टेस्टमनी, त्यांच्या साक्षी काही लोकांनी फोन करून सांगितलं, काही लोकांनी व्हॉट्सअपवरती मेसेज करून सांगितलं, काही लोकांना तिथं सांगता आलं नाही तर त्यांनी टेक्स्ट मेसेज करून सांगितलं, काही लोकांनी कमेंट्समध्ये सांगितलं की आता आम्हाला कळलं क्षमेचं महत्त्व काय, क्षमा करणं किती गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस संदेश तुमच्या जीवनाला आशीर्वादित तेव्हा होतो जेव्हा तुम्ही क्रियाशील बनता. एखादा संदेश मला आशीर्वादित झाला म्हणजे नेमकं काय, त्याची ॲक्शन घडली पाहिजे. जर ॲक्शन नसेल तर तुम्ही आशीर्वादित नाही. अजून एक गोष्ट मला सांगतो, बरेच संदेश तुमच्याकडे येतात ना, ते संदेश येताना तुम्ही ॲक्टिवेट व्हावं आणि तशी कृती करावी. का? कारण तशी कृती केल्यानं तुमचे अडलेले आशीर्वाद मोकळे होतात. म्हणजे देव त्याचं वचन जे आमच्यामध्ये पाठवतो ना, तर याच्यासाठी पाठवतो की आम्ही ॲक्टिवेट व्हावं, म्हणजे तशा प्रकारची कृती करावी. आणि कृती जर आमच्याकडे नसेल, बायबल सांगतं क्रिया वाचून विश्वास, म्हणजे कृतीला तेवढं महत्व आहे. तुम्ही म्हणाल नाही माझा विश्वास देवावर, तुमचा विश्वास नाहीच आहे, तुमच्यात कृती नाही तर विश्वास कसा आहे? हा विश्वास जे तुम्ही म्हणता ना तो तुमचा विश्वास नाही, तो तुमच्या मधला विश्वास आहे. त्याला तुम्ही कॉन्फिडन्स म्हणता. विश्वास आणि आत्मविश्वास याच्यामध्ये फरक आहे. आत्मविश्वास म्हणजे माझ्यामधला, मला जो वाटतो, माझा जो भरोसा आहे त्याला आत्म म्हणजे स्वतःचा. पण देवाच्या विश्वासासंबंधानं विचार करत असताना याच्यामध्ये देव सांगतो आणि तुम्ही करता, मग तुमचा देवावरती विश्वास आहे. म्हणजे देवानं सांगितलं क्षमा करा, क्षमा मागा, तुम्ही ते करता म्हणजे तुमचा देवावरती विश्वास आहे. आणि समजा तुमच्याकडे आत्मविश्वास आहे, आत्मविश्वास असणारा माणूस काय म्हणतो, मी चुकलोच नाही. म्हणजे हा काय झाला त्याचा आत्मविश्वास, मी चुकलोच नाही, समोरची व्यक्ती चुकीची आहे, म्हणजे तुमच्यात आत्मविश्वास आहे. मग तुम्ही किती पण धार्मिक असा. जर दावीद म्हणतो माझं पाप, आता दाविदाचं पाप नित्य त्याच्या समोर आहे, मग आमचं पाप का नाही आमच्या समोर आहे? म्हणजे आमच्यामध्ये आत्मविश्वास आहे. आणि आत्मविश्वास एक दिवशी तुम्हाला नरकाकडे घेऊन जाणार आहे. ऐका बरं का, मी आज जी गोष्ट सांगणार आहे, मला 7 शब्द तुम्हाला सांगायचेच होते, तर म्हटलं टप्प्याटप्प्याने जेवढे होतील तेवढे सांगावेत, कारण तुम्ही पण एक्साइट आहेत की ते पहिले आम्हाला मिळालं पाहिजे नाही का. मग येशू पण म्हणतो ना, पहिले मुलांना तृप्त होऊ दे. मला पण असं वाटलं की नाही, पहिले मुलं तृप्त व्हावेत. परंतु 7 शब्द हे एका टप्प्यात कधीच होणार नाहीत. त्याला ती डेप्थ जी आहे ना, प्रत्येक वाक्याची ती डेप्थ समजली पाहिजे. मग क्रुसावरती येशू ख्रिस्त वधस्तंभावर 2 चोरांमध्ये लटकलेला आहे, पण त्याची डेप्थ, त्याचा गाभा काय? आणि त्या चोरांपैकी एक चोर आम्ही असतो, ते आमच्या लक्षात पण येत नाही. सगळ्या ज्या गोष्टी पृथ्वी तलावरती, जसं तो म्हटलं हे बापा यांना क्षमा कर, क्षमा कर म्हणजे मानव जातीला क्षमा करणं गरजेचं होतं. आणि ती इमर्जन्सी जे वाक्य प्रभूनं ख्रिस्ताच्या तोंडातनं घातलं की लोकांनी क्षमा करावी. आणि आम्ही पाहतो हीच गोष्ट स्तेफनानं केली. तो म्हटलं हे पाप यांच्या माती मोजू नको. त्याचा परिणाम काय झाला? असं लिहिलं, स्तेफनाला दगडमार करत असताना त्या ठिकाणामध्ये शौल होता. शौलानं या स्तेफनाचं मरण पाहिलं आणि तो स्तेफन जे बोलतो हे पाप यांच्या माती मोजू नकोस, तिथून या शौलाला थोडंसं ख्रिस्ताविषयीचं आकर्षण निर्माण झालं. आणि त्याला कळालं जगामध्ये माझा धर्म
आणि हे जे पाळतात, आता पौल कट्टर यहुदी आहे, कट्टर यहुदी आहे, धर्मशास्त्र पाळण्यामध्ये एक नंबर आहे, पण या शौलाच्या अंतःकरणामध्ये क्षमा नव्हती. लक्षात ठेवा, धर्मशास्त्र किती पण पाळण्यात पारंगत असा, किती अभ्यास करा, किती तत्वज्ञान तुम्ही सांगा, ज्ञानाच्या गोष्टी तुम्ही बोला, पण क्षमा जर अंतःकरणामध्ये नसेल तर ख्रिस्ताला, जसं येशू ख्रिस्तानं स्वर्गारोहण करण्याच्या अगोदर या पौलाला दमस्कसच्या वाटेमध्ये दर्शन दिलं. का दर्शन दिलं माहिती का? त्याला माहितीये या पौलाच्या अंतःकरणामध्ये क्षमेचा झरा निर्माण व्हायला पाहिजे. कोणाला दर्शन दिलं नाही त्याच्यानंतर, स्वर्गारोहण झालं, पण शौलासाठी पुन्हा त्यानं त्याला दर्शन दिलं आणि त्याच्या डोळ्यावरच्या खपल्या पाडल्या. त्यास तो म्हणतो, प्रभू तू कोण आहे? त्यास तो म्हणतो, मी तो ख्रिस्त आहे ज्या लोकांचा तू छळ करत आहे. शौला शौला, तू माझ्या लोकांचा छळ का लावलास? लक्षात घ्या, धार्मिकता तुम्हाला लोकांचा छळ करण्यासाठी भाग पाडते, पण क्षमा लोकांना छळातनं बाहेर काढते. धार्मिकतेमुळे लोकांचा छळ केला जातो. जेव्हा तुम्ही जास्त धार्मिक बनता ना, तुमची धार्मिकता तुमची प्रौढी बनते. त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना टॉर्चर करू शकता. जसं शौल लोकांना टॉर्चर करत आहे. आता शौल चुकीचा नाही आहे, तो यहुदी आहे, कट्टर यहुदी, आणि बायबलचा गाढा अभ्यासक आहे. व बायबलचा गाढा अभ्यासक, कट्टर यहुदी, धर्मशास्त्र पाळण्यामध्ये पारंगत असणारा व्यक्ती कसा काय ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता? का? ऐका, त्याला धर्मशास्त्र माहिती होतं पण ख्रिस्त माहित नव्हता. धर्मशास्त्र माहिती आहे पण ख्रिस्त माहित नाही. जेव्हा तुम्हाला नुसतं शास्त्र कळतं, त्या शास्त्र तुम्ही टॉर्चर करण्यासाठी वापरता, पण जेव्हा ख्रिस्त कळतो त्यास ख्रिस्त तारणासाठी वापरता. तारणासाठी ख्रिस्त वापरला गेला पाहिजे. आणि म्हणून आज अजून एक गोष्ट आम्ही पाहणार आहोत. चोराला सुखलोक मिळालं, मग मला कसं मिळणार? येशू ख्रिस्त त्या चोराला काय म्हणला? आज तू माझ्या बरोबर. आता प्रश्न तो आहे, आता हे जर मी म्हटलं तर उपयोग होणार नाही. आज मग तुम्हाला गुड फ्रायडे वाटेल, आज गुड फ्रायडे, आज तू माझ्यावर सुखलोकात असेल, परंतु मला ते नाही तुम्हाला सांगायचं. मला एक प्रश्न तुमच्या समोर मांडायचा आहे. चोराला सुखलोक मिळालं, मला कसं मिळणार? लिहून घ्या टायटल, चोराला सुखलोक मिळालं, मला कसं मिळणार? आता लक्षात घ्या, दोन चोरांपैकी एका चोराला सुखलोक मिळालं. ऐका बरं का, दोन चोरापैकी दोन्ही चोर, एक येशूच्या उजवीकडे, एक येशूच्या डावीकडे, म्हणजे दोघं पण येशूच्या जवळच आहे. पण त्यातल्या एका चोराला प्रभू अभिवचन देतो, आज तू माझ्या बरोबर. आम्ही सुद्धा तसेच आहोत, 100% येशूच्या जवळ असणारे लोक आहोत. आज सकाळी तुम्ही आराधना केली, आज सकाळी तुम्ही समर्पण केलं, लांबून लांबून तुम्ही लोक आलेला आहात. किती ठिकाणातनं, कोणतं ठिकाण पैसे खर्च करून तुम्ही आलेले आहात, तुम्ही समर्पण केलेलं आहे प्रभूला. पहाटे तुम्हाला लवकर उठावं लागलेले, काही लोक लांबून आलेले, काही लोकांची कामकाज बंद करून या ठिकाणी तुम्ही जवळ आलेला आहात, जवळ आहात. परंतु सगळ्याच जवळच्या लोकांना सुखलोक मिळणार नाही. ऐका, मी मृत्यूनंतरचं तुम्हाला सांगत आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला सुखलोक कळणार नाही. मेल्यानंतर सुखलोक किंवा अधोलोक या दोन गोष्टी तुमच्या समोर असणार आहेत, आणि ते जिवंत असताना तुम्हाला सुखलोक शोधावं लागणार आहे. नीट ऐका, जसं श्रीमंत माणूस, दरिद्री लाजरस, दोघं सुद्धा मेले. श्रीमंत माणसानं वाईट वागणारा व्यक्ती नव्हता असं नाही लिहिलं. तो दारू पित होता, तो व्यभिचार करत होता, तो जारकर्म करत होता, चोऱ्या करत होता, एक सुद्धा वाईट गुण त्याच्यामध्ये नव्हता. दरिद्री लाजरस संबंधानं तुम्ही जर पाहिलं तर त्याच्या धार्मिकतेची पण त्या ठिकाणामध्ये व्याख्या करण्यात येईल, काय धार्मिकता त्याच्यामध्ये होती. परंतु एक जण, दोघं त्यातले मेले, आणि मेल्यानंतर श्रीमंत माणूस त्या अधोलोकातनं त्या अब्रामाला आणि देवाला विनंती करतो की हे देवा, एक व्यक्ती तो लाजरसला जो आणि सुखलोकामध्ये, त्याला माझ्याकडे पाठव आणि त्याच्या करंगडीचा बोट पाण्यामध्ये बुडव आणि त्या बोटातलं पाणी माझ्या गळ्यावरती, माझ्या घशामध्ये टाक, कारण मी यातना भोगत आहे. त्यास तो काय म्हणतो माहिती का? तू पृथ्वी तलावरती सुख भोगून पावला आणि लाजरसनं जे दुःख भोगायचं ते भोगलं. आता अधोलोक आणि सुखलोक यांच्यामध्ये एक मोठा दरा निर्माण केला.
कोणी सुद्धा अधोलोकाचा सुखलोकामध्ये जाऊ शकत नाही, आणि सुखलोकाचा कोणी अधोलोकात जाऊ शकत नाही, आणि अधोलोकाचा कोणी सुखलोकामध्ये येऊ शकत नाही. म्हणजे एकदा मृत्यू झाल्यावर अधोलोक आणि सुखलोक तुमच्यासाठी बंद आहे. जिथं पोचला तिथं पोचला. ऐका बरं का, या पृथ्वी तलावर तुम्ही राहत असताना तुमच्यामध्ये कोणते चेंजेस व्हायला पाहिजे, बदल कोणते व्हायला पाहिजे. बदलाशिवाय कोणी सुद्धा देवाचा व्यक्ती बनू शकत नाही. चेंज, बदल. जवळ असा 2 चोर येशूच्या जवळ आहे. शास्त्रात सांगितलं 2 चोरांच्या मध्ये त्याला लटकवावं. आता अजून एक गोष्ट मला सांगतो, 2 चोरामध्ये त्याला का लटकवावं. आता शास्त्रामध्ये जसं आम्ही पाहतो की तिथे असं लिहिलं, देवानं प्लॅन केला. एदेन बागेमध्ये असताना सैतानानं फळ दिलं हवेला, हवेनं फळ खाल्लं, आणि फळ खाल्ल्यावर आदामाचं पतन झालं. आणि पतनाच्या वेळेस देवाची योजना त्या सैतानाला शाप देताना म्हणतो, स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडील आणि तू त्याची टाच फोडशील. म्हणजे देवाचं प्लॅनिंग, देवाची योजना काय, तो कुमारीच्या पोटी जन्माला यावा. आता बघा, कुमारीच्या पोटी जन्माला यावा याच्या मागे देवाची धारणा काय होती. माणूस म्हणून जर जन्माला आला तर तो कुमारीच्या पोटी येत नाही, तिला लग्न करावं लागतं स्त्रीला. मग तो पुरुष तिला जाणतो आणि मग त्या स्त्रीपासून, पुरुषापासून तिला बीज धारण होतं आणि लेकरू जन्माला येतं. परंतु येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. मग जर समजा स्त्री पुरुषांच्या द्वारे जे येशूचा जन्म झाला असता तर तो मानवच झाला असता. देवाला तर त्याची योजना दाखवायची की तो काही पण करू शकतो, काही पण करू शकतो. मग पवित्र आत्म्याच्या द्वारे असणारा गर्भ मरियेच्या पोटामध्ये घातला आणि देवानं त्याची योजना काय, त्याचं देवत्व दाखवून दिलं. ऐका, मी काय तुम्हाला समजावून सांगतो. 2 चोराच्या मध्ये त्याला का लटकवलं, देवाची योजना काय ते समजावून घेण्यासाठी ही गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगत आहे. जसं मरियेची त्यानं निवड केली, तसं क्रुसावरती जाताना या 2 चोरांची त्यानं निवड केली. मरियेची निवड केली कशासाठी, ख्रिस्ताचा जन्म व्हावा. आता मरताना 2 चोरांच्या मध्ये त्याला लटकवलं, म्हणजे चोरांसाठी पण देवाची काहीतरी योजना होती. नीट ऐका बरं का, देवाची योजना. उगच त्याला आलं डोक्यामध्ये, चल 2 चोरांच्या मध्ये. यशाच्या पुस्तकात भविष्यवाणी करून ठेवली होती, 2 चोरांच्या मध्ये त्याला. यशा 53:12 वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल. 750 वर्ष अगोदर ती भविष्यवाणी करण्यात आलेली होती. यशाचं पुस्तक 53:12. यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. बलवानांबरोबर लूट वाटून घेईल, कारण आपला प्राण वाहू देऊन, आपला प्राण वाहून देऊन तो मृत्यू पावला. मृत्यू पावला. त्याने आपणास अपराधात गणू दिले, अपराध्यांमध्ये गणू दिलं. त्याने बहुतांचे पाप, त्यानं बहुतांचं पाप आपल्यावर घेतले, आपल्यावर घेतलं, व अपराधांसाठी मध्यस्थी केली, अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. देवाची योजना समजावून घ्या. तो म्हणतो, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. ऐका बर का, मी तुम्हाला सुखलोकाची कल्पना सांगतोय. या क्षणाला जिथं मी प्रीचिंग करतो, माझं प्रीचिंग संपल्यावरती कदाचित प्रभूला वाटलं की नाही, आता या व्यक्तीला माझ्याकडे मी बोलवून घ्यावं. कदाचित तुम्ही बसलेले आहात, तुमच्या जीवनामध्ये देवाची योजना काय माहित नाही, किती वर्ष तुम्हाला पृथ्वी तलावरती ठेवायचं आहे. पण जेव्हा तुमचा अंत समय येईल, जसं या चोरांचा अंत समय आलेला आहे. या 2 चोरांना येशू ख्रिस्ताच्या बाजूला लटकवण्यात आलं, आणि हे देवाच्या योजनेप्रमाणे. काय देवाची योजना, अपराधांसाठी त्यांनी मध्यस्थी करावी. देवाची योजना म्हणजे काय, जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांच्या तारणासाठी सुद्धा क्रुसावरती देवानी योजना करून ठेवली. कुणाच्या तारणासाठी, चोरांच्या तारणासाठी. कुणाच्या तारणासाठी. आणि विचार करा, ते गुन्हेगार तर अशा प्रकारचे गुन्हेगार आहेत की त्यांना, तुम्ही तर जिवंत आहात, तुम्हाला पश्चातापाची संधी आहे, आणि तुम्हाला एवढे वर्ष कोरोनामध्ये पण देवाने तुमचा अंत केला नाही, तुम्ही राहिला जिवंत. आम्हाला एवढ्या संधी दिल्या. त्या चोरांना तर शेवटची संधी, आता संधीच नाहीये त्यांना. आणि त्या चोरांच्या मध्ये येशूला लटकवलं. कशासाठी, त्यानं मध्यस्थी करावी. कोणासाठी मध्यस्थी करावी, अपराधांसाठी. म्हणून क्रुसावरचा पहिला उद्गार जो होता ना, तो मध्यस्थीचा उद्गार होता. काय उद्गार होता, हे बाप्पा कोणाला क्षमा कर, माझ्या उजवीकडं माझ्या डावीकडं 2 चोर आहेत, समोर सुद्धा जे लोक आहेत ते पण गुन्हेगार आहेत, या गुन्हेगारांना क्षमा व्हायला पाहिजे. समजून घ्या देवाची योजना.
तारण कोणासाठी आहे, उद्धार कोणासाठी आहे, आणि कोण उद्धार गमावणार आहे, कोणाला सुखरूप आपल्या हातातून निसटून जाणार आहे. लक्षात घ्या, जीवन एकच आहे. कान देऊ नाही का, जीवन एकच आहे. मृत्यू तुम्हाला कधी गाठेल हे तुम्हाला कोणालाच कळणार नाही. कशा प्रकारे मृत्यूचा फासा तुमच्या गळ्यामध्ये अडकेल हे कधीच कळणार नाही. ना तुमची ताकद, ना तुमचं सामर्थ्य, ना तुमच्या असणारा पैसा, ना तुमचं ज्ञान, ना तुमची ओळख, कोणी तुम्हाला मृत्यूपासून वाचवू शकत नाही. परंतु मृत्यूपूर्वी सुखलोक आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि सुखलोक चोराला सुद्धा मिळावं, चोराला सुद्धा सुखलोक मिळावं, ही देवाची महान योजना आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, वेश्या आणि कसबीने देवाच्या राज्यामध्ये जातील. म्हणजे देवाची योजना कोणासाठी आहे? जगातल्या अतिशय सामान्य टाकाऊ व्यक्ती, ज्या व्यक्तीला कुठल्याच प्रकारचं अस्तित्व नाहीये, त्याला समाजानं धिक्कारलेलं आहे, समाज व्यवस्थेमध्ये त्याची जागा नाहीये, समाजाच्या दृष्टिकोनातनं तो एकदम टाकाऊ व्यक्ती आहे. समजून घ्या, जर प्रभूची महान योजना तुम्हाला समजून घ्यायची तर क्रुसावरचा तो शब्द, त्या शब्दाकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. आज तू माझ्यावर सुखलोकात असशील, हा शब्द कोणा त्याच्या शिष्यांपैकी एकाला सुद्धा तो बोलला नाही. जे शिष्य 3.5 वर्ष त्याच्या सहवासामध्ये चालत होते, या शिष्याला एकाला सुद्धा त्यांनी अभिवचन दिलं नाही की माझ्या बरोबर तुम्ही असाल. पण चोरासाठीचं अभिवचन काय, तू माझ्या बरोबर सुखलोकामध्ये असशील. प्रभूची अपेक्षा काय, सामान्यातला सामान्य, पापी मधला पापी व्यक्ती आणि ज्याची आशा संपलेली आहे अशा प्रत्येक व्यक्तीला सुखलोक मिळावं. कान देऊ नाही का, सुखलोक प्रभूने यासाठी निर्माण केला, न अधोलोक नरक रिकामा व्हावा आणि सुखलोक भरला जावा. आणि सुखलोक भरत असताना तो प्रत्येक व्यक्तीकडे बारकाईनं पाहतोय. आणि क्रुसावरचा ख्रिस्त या ठिकाणामध्ये नेमकं काय सांगितलं माहिती का, शास्त्रामध्ये असं लिहिलं, तो न्याय करण्यासाठी नव्हे तर तारणासाठी जगामध्ये आला. कशाला त्यांनी त्या चोराला म्हटला, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. काय कारण आहे, कारण बायबल काय सांगतं माहिती का, तो न्याय करण्यासाठी नव्हे तर तारणासाठी जगामध्ये आला. तारण महत्वाचं आहे. इब्री लोकाच्या पत्राच्या 2 अध्यायाच्या 3 वचनाकडे जाऊया. इब्री लोकाचं पत्र 2 अध्याय आणि त्याचं 3 वचन. त्याच्या अगोदर योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय 16 आणि 17 वचन. ते तुमचं पाठ आहे पण तरी पण वाचा. हा, योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय. देवानं जगावर एवढी प्रीती केली की. कोणी प्रीती केली? देवाने. हा, कशी प्रीती केली वाचा. देवाने जगावर हा एवढी प्रीती केली की हा त्याने आपला हा एकुलता एक पुत्र दिला. एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. 17 वचन. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे. किती साधं सोपं त्यानं सांगितलं. ज्यावेळेस येशू ख्रिस्त जगात पहिल्यांदा आला त्या तारणा संबंधानं त्याने स्पष्ट सांगितलं, सोप्या भाषेमध्ये सांगितलं, तारण होण्यासाठी फक्त तुझ्या मनामध्ये ख्रिस्तावरचा विश्वास असला पाहिजे. तुम्ही विश्वास ठेवला, तुमचं तारण झालं. आता चोर तिथं वधस्तंभावरती आहे. देवाची योजना काय, अपराधांसाठी त्यांनी मध्यस्थी करा. आणि येशू ख्रिस्त इकडे म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर. आणि इकडं एक चोर येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आणि त्याला म्हणतो, तू राजाधिकार नेशील त्यास माझी आठवण कर. आणि तो त्याला म्हणतो, आज तू माझ्या बरोबर. समजतंय का, इतकं सोपं तारण त्यानं दिलं. मी एवढी कथ्याकूट करतो दर रविवारी, तुम्हाला एवढे संदेश, एवढं तयारी करून इकडून तिकडून काढून कसं तुमच्या डोक्यात घुसेल, कसं तुमचं मन बदलेल, आणि मी रात्रंदिवस मेहनत घेतो. पण इतकं सोपं त्यानं तारण सांगितलं. काय तारण माहिती का, तुझ्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेव. आणि असं लिहिलं योहान 3:16 मध्ये, साऱ्या जगावरती प्रेम केलं. कंसात दिलं का, मी याच्यावर करणार नाही. म्हणून येशू शिष्यांच्या डोक्यामध्ये तो सांगताना सगळ्या गोष्टी, यांच्या डोक्यात फार कल्पना असायची. आता बघा, ही शिष्य जगात जात होते. जगात गेल्यावर ते नेहमी लोकांना म्हणायचे ना, तुमचा गुरु काय नुसता पापी लोकांबरोबरच बसतो. आणि मग ते पण डायलॉग त्यांनी ऐकले, ही बाई कोण आहे याच्या लक्षात आलं असतं ना तर त्यांनी पायाला हात लावू दिला नसता. आणि आता येशू ख्रिस्त मन जाणणारा व्यक्ती आहे.
त्याला माहिती यांच्या डोक्यात काय कल्पना चालल्यात आणि माझ्याविषयी काय विचार करत आहे. मग येशू ख्रिस्त तिथं बोलता बोलता म्हणतो, अरे वेश्या आणि कसबिनी सुद्धा देवाच्या राज्यामध्ये येतील. म्हणजे डोक्यातल्या कल्पना त्यांनी काढून टाकल्या. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमच्या तारणाचा विचार करताना तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या तारणाचा विचार करा. आणि तारणाचा विचार देवानं स्पष्ट काय सांगितला, त्यानं माझ्यावर विश्वास ठेवला. लास्ट शेवटच्या क्षणाला ऐका, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील, कोणाला सुद्धा गॅरंटीने असं म्हणू नका तू नरकात जाशील. कोणत्या क्षणाला प्रभू त्याच्या बाजूला उभं राहून, जसं चोराच्या बाजूला उभं राहून म्हटला, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. विचार करा, तुम्हाला वाटतं तो व्यक्ती सुखलोकात जाणारच नाही. खाली बसलेले सगळे लोक, धार्मिक लोक इकडे येशूला नावं ठेवत आहेत, दोष देत आहेत, परंतु इकडं प्रभू या चोराकडे पाहून म्हणतो, मी तर म्हणतो ते 12-11 शिष्य राहिले ते ऐकायला पाहिजे होते आणि त्यांनी ऊर बडवायला पाहिजे होतं. नाही का, क्रुसावर क्रूस घेऊन जाताना सगळ्या स्त्रिया ऊर बडवत होत्या आणि मग म्हणत होत्या की त्याचं दुःख पाहून. पण त्या शिष्यांनी ऊर बडवून घ्यायला पाहिजे होतं. का? कारण बापरे, एवढे 3.5 वर्ष आम्ही याची सेवा केली, आम्हाला त्याने अभिवचन दिलं नाही. आणि चोर बाजूला थांबतो आणि त्याला तो म्हणतो, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. अरे आम्ही जवळ असून सुद्धा तारण गमावलं. का गमावलं? आता इब्री लोकांचं पुत्र 2 अध्याय 3 वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल. म्हणजे शिष्यांना अभिवचन का केलं, मिळालं नाही, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. अहो, त्यांनी तारणाकडेच लक्ष दिलं नाही ना. काय सांगितलं त्याने, मी न्याय मनुष्याचा पुत्र. 17 वचन, योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय 17 वचन. म्हणजे तुम्हाला ते समजेल शिष्यांमध्ये आणि चोरांमधला फरक काय. फार सुंदर प्रभूनं ती डेप्थ मला समजावून सांगितली आणि त्याच्यामुळं मला हे तुम्हाला सांगता पण यायला लागलेले. वाचा 17 वचन. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्याकरता नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे. कशासाठी आला येशू? न्याय निवाडा नाही. क्रुसावरती कोणाचा न्याय निवाडा करते? मग तुम्ही का न्याय निवाडा करता? प्रश्न तोच आहे. शिष्य न्याय निवाडा करत होते आणि येशू न्याय निवाडा करत नव्हता. पहा काय सांगतो मी तुम्हाला, जेव्हा एखादी व्यक्ती मरते, ऐका, जेव्हा एखादी व्यक्ती मरते तिचा न्याय होऊन गेला. समजा आज मी मेलो, मी मेल्यावर माझा न्याय होणार, म्हणजे त्याच्यानंतर नाही मी वाचू शकत. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला तारणाची आशा आहे. समजतंय का तुम्हाला? मी चोर आहे, मी व्यभिचारी आहे, मी दरोडेखोर आहे, मी वाईट व्यक्ती आहे, परंतु वाईट व्यक्तीला येशू ख्रिस्त त्याचा अजून न्याय करत नाही. का न्याय करत नाही माहिती का? त्याला वाटतं यांनी पश्चाताप करावा. येते का लक्षात तुम्हाला? तुमच्या समोरची व्यक्ती लाख पापी आहे, तुम्ही तिचा न्याय निवाडा करता आणि देव तुमचा न्याय निवाडा करतो. जसं शिष्य त्यांच्या डोक्यात कल्पना काय, तो म्हणतो की नाही, असं नाही आपल्या गुरुनी वागलं पाहिजे, आपल्या गुरुनं शास्त्रात सांगितलं तशा. तो म्हणतो अरे मी न्याय निवाडा करण्यासाठी आलो नाही. क्रुसावरती येशूनं जगासाठी तारण देताना न्याय निवाडा केला नाही. याचा अर्थ तो न्याय निवाडा करणार असं नाहीये. पुन्हा एकदा मनुष्य मेला की त्याचं जीवन संपलं, मग ढगावरती बसून येताना मात्र न्याय निवाडासाठी येणार आहे. आता न्याय निवाडा करत नाही. आता काय करतो? तारणाची संधी. मग क्रुसावरती असणारा तो चोर आहे, त्या चोराला तारणाची संधी. आणि त्या चोराला तारणाची संधी देताना शास्त्र काय सांगतं? दोघच्या दोघं बाजूला आहेत. दोघं पण चोर आहे, दोघाला पण सुटका पाहिजे, दोघाला पण तारण पाहिजे, दोघाला पण सुखलोक पाहिजे. पण त्यातल्या एकानं तारणापेक्षा सुटकेची जास्त अपेक्षा केली. आज आमच्याकडे पण तसंच आहे. आम्ही काय करतो माहिती का? आहे त्या प्रश्नातनं बाहेर पडण्यासाठी धडपड करत असतो, कारण त्याच्याकडे नाही लक्ष देत. आत्मिक जीवन जगताना तुमच्या समोर काहीतरी प्रश्न आहे आणि तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. जसा चोराला व्यक्तिगत प्रश्न आहे, तुम्हाला सुद्धा व्यक्तिगत प्रश्न आहे. तुमचं व्यक्तिगत स्ट्रगल आहे, इमोशनल असेल, भावनिक तुम्ही स्ट्रगल करत असाल. ज्या भावनिक स्ट्रगल मध्ये तुम्ही अडकलेला आहात त्या भावना तुम्हाला देवापासून दूर नेते, तुमच्या लक्षात पण येत नाहीये. पुष्कळ भावनेचं युद्ध तुम्ही लढत आहात, जिथं देवाचं आणि तुमचं नातं तुटणार आहे अशा भावनिक युद्ध तुमच्यामध्ये असतं. आणि ते युद्ध कोणतं माहिती का? क्षमा न करणारं अंतःकरण एक भावनिक युद्ध आहे. फार मोठं भावनिक युद्ध आहे बरं का ते. तिकडं काय होतं माहिती का? अंतःकरणामध्ये फार कठोरपणा असतो, कठीण अंतःकरण असतं. माझ्या इमोशन माझ्या आत्म्यावरती विजय मिळवत आहे आणि इकडं तारण दूर चाललेलं आहे. तो काय म्हटलं? एवढ्या मोठ्या तारणाकडं दुर्लक्ष. ऐका बरं का, एवढ्या मोठ्या तारणाकडं
दुर्लक्ष केल्यास म्हणजे गेल्या रविवारचा संदेश जो ऐकला, कोणता संदेश? क्षमा कर, आणि ती क्षमा बाहेर पडलीच नाही, तर तो काय म्हणतो? एवढ्या मोठ्या तारणाकडं दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल. आपला म्हणजे तुम्ही पण आहात. आपला म्हणजे तुपला नाही का? आपला तुपल्यामध्ये असतं, तुझं काही खरं नाही, तुझं काही खरं नाही, तुझं काही खरं नाही. अहो, आपला तारणाकडे जर दुर्लक्ष केलं तर निभाव कसा लागणार आहे? इकडं या क्रुसाच्या जवळ देवाची प्लॅनिंग, देवाची योजना काय? अपराधांमध्ये त्यांनी असावं. कशासाठी अपराधांमध्ये? अपराधाचं तारण व्हावं. हो, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील म्हणजे प्रभूनं हा शब्द त्याच्या मुखामध्ये घालायचा होता, त्याला त्या चोराला अभिवचन द्यायचं होतं, आणि पृथ्वी तलावर प्रत्येक विश्वासणाऱ्याला याचं टीचिंग पण त्याला द्यायचं होतं. सगळे शिष्य त्याच्या, जे आता राहिलेले एक शिष्य योहान त्याच्या बाजूला आहे, ज्या अर्थी प्रत्येक शब्द लिहिला गेला. कशासाठी लिहिला गेला? या शब्दाचं ऍप्लिकेशन आमच्यामध्ये व्हावं, आणि हा शब्द प्रॅक्टिकली आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा पद्धतीचं वर्तन करत आहोत याला त्याची तुलना होणार आहे. मला माहिती सगळे लोक आता ते ऐकणार आहेत 7 शब्द, आणि मग अरे चोराला असं म्हटला, चोराला तसं म्हटला, मग मी माझे तर्क तिथं मांडणार आहे, तिथं आणि वेगवेगळे सिद्धांत मांडणार आहे, आणि सगळं संपल्यावर पहिले पाडे पंचमन, परत दुसऱ्या वर्षी दुसरा बघता. चेंज काय झाला? आणि चेंज झालाच नाही तर 7 शब्द ऐकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अहो, तुम्ही 7 शब्द ऐकून तारणाकडे दुर्लक्ष केलं. आणि जेव्हा देवाच्या शब्दाकडे आम्ही दुर्लक्ष करतो ना, देवाला सगळ्यात जास्त राग त्याच गोष्टीचा आहे. एवढा मोठा प्रभूचा शब्द, एवढे उपदेश, तुम्हाला काय वाटतं? मी एवढं ओरडून सांगतो, त्याच्यानंतर रविवारचा दिवस असतो ना, मीटिंग्स असतात, आणि रविवारचा दिवस असतो ना, त्याच्यानंतर माझ्यात तर त्राण नसतोच. कुणाला भेटायचं म्हटलं तर माझ्यात ताकद नसती. का? कारण मी सगळी एनर्जी एकवट करून, म्हणजे आता हे कष्ट माझे प्रभू तिथं पाहतो, आणि ते कष्ट केल्यावरती तुम्ही जनरल म्हणून घरी गेला, तुम्हाला वाटतं का एवढं मोठ्या तारणाकडे तुम्ही दुर्लक्ष केल्यावर तुमचा निभाव लागेल? तुम्ही वाचाल असं वाटतं तुम्हाला? प्रभू या सगळ्या गोष्टी पाहत असताना जे प्रेम तुमच्यावरती करतो, आणि त्या प्रेमापोटी त्याला वाटतं की कोणाचाच नाश होऊ नये, कोणाचाच. मग कोणाचा नाश होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय योजना करत आहात? तुम्हाला वाटतं कोणाचा नाश होऊ नये? तुम्ही कसं काय ऑप्शन ठेवू शकता? कसं तुम्ही ब्रॅकेट बनवू शकता की याचा नाश व्हायला पाहिजे, ही व्यक्ती माघारी गेली पाहिजे, या व्यक्तीचं तारण होऊ नये? देवाची योजना काय योजना आहे? अपराधाचं पण तारण व्हावं, चोराचं पण तारण व्हावं. प्रश्न तोच आहे. तुमच्या वर्तणुकीच्या परिणामानं किती लोक सुखलोकामध्ये जाणार आहेत याचं विश्लेषण तुम्हाला करावं लागणार आहे. तुमच्या वागण्यानं, तुमच्या वर्तनानं एखादी व्यक्ती देवामध्ये येते का देवापासून दूर जाते? पहा, मी तुम्हाला सांगतो, तो म्हटला त्यानं आपल्याला अपराधामध्ये गणू दिलं. देवाची योजना काय? त्याला अपराधांमध्ये लटकवावं, मग अपराधाचं तारण व्हावं. तुमच्यासाठी कोणीतरी अपराधी असेल, तुमचा मुलगा असेल, तुमचा भाऊ असेल, तुमची बहीण असेल, तुमची आई असेल, तुमचा मित्र असेल, कोणतरी व्यक्ती आहे की जी तुमच्यासाठी आणि घातक आहे, किंवा त्या व्यक्तीचा विषय तुमच्या मनामध्ये तिचं तारण होऊ नये, तिने प्रार्थनेमध्ये राहू नये. पण देवाची योजना काय? अपराधाचं तारण व्हावं. आणि अपराधाचं तारण होत असताना सुखलोक फक्त एकाला मिळणार आहे. ऐका बरं का, 2 चोट, सगळेच पापी. बायबलमध्ये सांगितलं सगळेच पापी आहेत, सगळ्यांनी पाप केलं. मग तुम्ही पापी आहात का नाही? अरे आहे का नाही? नाही म्हटलं तर मी सांगतो यांना घेऊन जा, इथं कशाला ठेवलं माझ्या चर्चमध्ये? नको, पापी ठेव माझ्या चर्चमध्ये, कारण त्यांचं तारण मला करायचं. अहो, 3 स्वर्गात जाणारा पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा कोण पापी आहे? मी म्हणा बरं का. हा प्रामाणिक पण आहे मी पापी म्हणण्यासाठी. आणि दोष दाखवणारा लुसिफर आहे. कोण आहे? तो म्हणतो ना तो पापी आहे, मग तो कोणाचा आत्मा आहे? लुसिफरचा आत्मा आहे, दोष दाखवणारा लुसिफरचा. माहित पण नाही तुम्हाला. आणि तो तुम्हाला सुखलोकामध्ये जाऊ नये म्हणून तो बरोबर ट्रॅपमध्ये अडकवतो. जसं हवेला काय सांगितलं देवाने? खाऊ नको म्हटलं ना देव तुला. ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी तुम्हाला तो, तुम्ही चांगले आहात, रोज सकाळी उठल्या तुम्ही खूप चांगले आहात,
तुम्ही प्रार्थना करताना पण कधी कधी रडतात, देवा मी एवढं चांगलं वागतो, माझ्याशी लोक चांगलं वागत नाही. म्हणजे कोणी सांगितली तुम्हाला ही प्रार्थना? कोणी सांगितली? बोला की. म्हणजे त्यानं तुम्हाला काय ठरवलं? चांगलं. आणि वाईट कोणाला ठरवलं? तुमच्या डोक्यात पिक्चर तयार असतं, फोटोच असतो, बरोबर नाही का? ते पहिले पिक्चर पाहिलं होतं नागिन, बघत होतो पहिले. आता कशाला खोटं बोलायचं, बघतच होतो. आणि तुम्ही काय सहावाय, तुम्ही तर घरी जाऊन बघता, मला कळलंय असं बरेच जण. त्याच्यामध्ये ते नाग येतो, नागिनीमध्ये तो माहीत नाही त्याला ते प्रणय चाललेला असतो, ते हिरो मारतो. हिरो मारल्यावर नागिनीच्या डोळ्यामध्ये ज्याने मारलं त्याचा फोटो असतो. कोणाच्या डोळ्यामध्ये? कोणाच्या डोळ्यात? तुमच्या डोळ्यात काय? कहीं वो नाक तुम तो नहीं? प्रश्न तोच आहे. एक पिक्चर तुम्ही घेऊन तुमच्या डोळ्यामध्ये जगत आहात. जसं क्रुसावरती प्रभू येशू ख्रिस्त एक पिक्चर घेऊन आलेला आहे. ऐका, इकडं हा लुसिफर, त्याच्या डोळ्यामध्ये एक पिक्चर आहे. काय? सगळ्या जगाचा नाश करावा. येशूच्या डोळ्यामध्ये एक पिक्चर आहे, सगळ्या जगाचं तारण व्हावं. आज दुपारी हाच प्रश्न आहे, जगाचं तारण याच्यासाठी ख्रिस्त क्रुसावर 2 चोराच्या मध्ये लटकलेला आहे. काय पिक्चर आहे त्यात? त्याच्या डोळ्यामध्ये चित्र स्पष्ट आहे. आणि त्या चित्रामध्ये मी ख्रिस्ताच्या डोळ्यात पहिल्यांदा मला बघतो. त्यास मी ख्रिस्ताकडे पाहतो, त्यास तिकडे चोर तिथं पाहतो. त्या चोरानं येशूच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या चोराला दिसलं, अरे सुखलोक माझ्यासाठी पण आहे. मग डेअरिंग आलं त्याच्यामध्ये, तू राजा आधी करण्याशील, त्यास माझी आठवण कर. 2 डोळेत. एक त्याचा मित्र, ज्याच्या बरोबर त्याने आयुष्यभर चोऱ्या केल्या, त्याच्या डोळ्यात त्यानं पाहिलं असतं तर त्याला सुखलोक मिळालं नसतं. त्याच्या डोळ्यात पाहिलं असतं तर सुखलोक पॉसिबल नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं, त्या चोरानं येशूच्या डोळ्यामध्ये पाहिलं आणि त्याला सुखलोक मिळालं. म्हणून लक्षात ठेवा, वधस्तंभावरचा जे असणारे 2 चोर आहेत, या 2 चोरांमध्ये एक वधस्तंभ, लुकाचं शुभवर्तमान 23वा अध्याय 39 पासून 43 पर्यंत वचन. वधस्तंभावर वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना? तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हाला वाचेव. 2 वधस्तंभ आहेत. माझा विषय आहे, चोराला सुखलोक मिळालं, मला सुखलोक मिळणार का? चोराला मिळण्याचं कारण, चोरानं आपली प्रतिमा येशूच्या डोळ्यामध्ये सोडली. देवानं ऑलरेडी एक प्रतिमा, एक विजन घेऊन या येशूला क्रुसावरती अपराध्यांमध्ये गणू दिलं. म्हणजे 2 चोरांच्या प्रतिमा येशूच्या डोळ्यामध्ये आहे, अपराध्याचं तारण. मग आता विचार करा, एका चोराचं तारण डोळ्यामध्ये गेलं, दिसलं, प्रतिमा ख्रिस्ताच्या डोळ्यात उमटली. दुसऱ्या चोराची प्रतिमा अंधुक होण्याची कारण काय? का ती प्रतिमा निघून गेली? ऐका, हे आज तू माझ्यावर सुखलोकात असशील असं प्रभू म्हणतो. तुम्ही बसलेले आहात, 2 चोरांपैकी एक तुम्ही आहात. मी पण 2 चोरांपैकी एक आहे. मला सुखलोकाची आशा आहे, पण सुखलोक कोणाला मिळणार नाही आणि कोणाला मिळणार, या दोन्ही गोष्टी समजावून घेणं फार गरजेचं. कोणासाठी सुखलोक असणार आहे असं लिहिलंय त्या वचनामध्ये. असं म्हटलं, वाचा बरं वचन. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटलं, तू ख्रिस्त आहेस ना? तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हाला वाचेव. पहिलीच गोष्ट, सुखलोक या दुसऱ्या चोराला का मिळालं नाही याचं कारण, त्या क्रुसावरती तो जो वधस्तंभ आहे तो निंदकाचा वधस्तंभ आहे. त्यानं निंदा केली असं म्हटलेलं आहे. या पृथ्वीतलावर तुम्ही राहत असताना, सुखलोक याची अपेक्षा करत असताना, निंदकाच्या वधस्तंभावर तर तुम्ही नाही ना, याची पण पडताळणी तुम्हाला करावी लागणार आहे. आता बघा, मागे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की निंदा म्हणजे पाठीमागं बोलली तर, निंदेची व्याख्याच काय? समोर एखादी व्यक्ती असल्यावर तुम्ही बोलता ती निंदा होत नाही. तुम्ही आम्ही फटकळ आहे, माझा फटकळपणा आहे आणि मी कोणाची भिडवाट ठेवत नाही, तो तुमचा. निंदा कशी असते? निंदा
पाठीमागं. मग इथं क्रुसावरती येशू ख्रिस्ताला त्याच्या तोंडावर बोललं, मग ही कशी काय निंदा होणार आहे? पण असं लिहिलंय, त्यानं ख्रिस्ताची निंदा केली. म्हणजे काय हो? ऐका, निंदा जी आत्मिक आहे, या आत्मिक गोष्टी संबंधानं सुखलोक आमच्या हातातून कसा निसटून जातो त्याची आणि त्याचं जाणीव करून घेणं फार गरजेचं आहे. निंदा म्हणजे येशू ख्रिस्त क्रुसावरती आहे. आता क्रुसावरचा येशू यातना भोगत आहे. नीट आहे का बरं का? तो दुःखामध्ये देवाच्या योजनेप्रमाणे तो क्रुसावर आहे. देवाच्या योजनेप्रमाणे क्रुसावरती आहे. आता प्रभू येशू ख्रिस्तानं या पृथ्वी तलावरत असताना अनेक लोकांची सुटका केली. लाजरसला कबरेतनं बाहेर काढलं, तिरडेवरचा मुलगा जिवंत केला, पाण्याचा द्राक्षरस केला. आता क्रुसावरचा येशू जसं हा निंदक त्याला म्हणत आहे, तू देवाचा पुत्र आहे तर माझी सुटका कर. आता येशू करू शकला असता सुटका, पण देवाची योजना आता थांबलेली आहे. का? देवाच्या योजनेचं अंतिम स्वरूप तिथं ख्रिस्त क्रुसावरती असावा. आता क्रुसावरती जो ख्रिस्त आहे तो देव म्हणून नाही आहे, ते पाप म्हणून त्या ठिकाणामध्ये. ऐका, तो देव असताना, देवाचा आत्मा त्याच्यामध्ये असताना त्यानं मेलेले जिवंत केले, पाण्याचा द्राक्षरस केले. पण आता क्रुसावरती तो ख्रिस्त नाही, तो कोण आहे? साऱ्या जगाचं पाप आहे. आता साऱ्या जगाचं पाप जर क्रुसावरती आहे, विचार करा बरं का, आत्मिक जीवन समजावून घ्या, याच्यातला गाभा समजून घ्या. तो म्हणतो, तू जर देवाचा पुत्र आहे तर माझी सुटका कर आणि स्वतःची पण सुटका कर. पण प्रभूला ते दाखवायचंय. येशूनं जर स्वतःची सुटका केली असती, चोराची सुटका केली असती ना, तर जगातल्या प्रत्येक पापी व्यक्तीला वाटलं असतं पाप करून सुटका आहे. येशू क्रुसावरून सुटला, आता पाप तिथं लटकलंय आणि सैतानाला हेच पाहिजे होतं. काय? त्यानं क्रुसावरून स्वतःची सुटका करून घ्यावी. म्हणून तर ज्या 40 दिवस त्यानं उपास केले, तो म्हणतो, अरे कशासाठी क्रुसावरती अर्पण करतो? मला नमन कर, सगळं राज्यच तुला देऊन. म्हणजे क्रुसावर तू जाऊच नको. त्याला वाटलं नाही क्रुसावरती जावं. मग आता चोर काय त्या ठिकाणामध्ये म्हणते, तुझी पण सुटका कर, माझी पण सुटका कर. निंदा ही अशीच आहे. काय नेमकी निंदा आहे? निंदा म्हणजे ख्रिस्त जी गोष्ट करू शकत नाही त्याचं चॅलेंज, म्हणजे ती त्याची दुर्बलता आहे. आता ख्रिस्त दुर्बल आहे, तो कमजोर आहे. कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्ही आत्मिक जीवन जगताना आमच्यामध्ये काहीतरी कमजोरी असते, त्याला चॅलेंज लोक करत असतात. आणि ते चॅलेंज करणारे लोक सुद्धा आत्मिकच असतात. आणि तुम्ही तो संघर्ष करत असताना त्या संघर्षामध्ये तुम्हाला इतकं काही एकटं पाडलं जातं. ते निंदा करणारे लोक, आता ख्रिस्त सुद्धा अपराधीच आहे. शास्त्र सांगतं तो बहुतान करिता पाप झाला. जसं चोराला शिक्षा आहे तशी ख्रिस्ताला शिक्षा आहे. म्हणजे ख्रिस्त त्यांच्यापैकी एक झालेला आहे. बघा मी काय बोलतो तुमच्या लक्षात येईल. येशू आता देवाचा पुत्र नाही, तो तिथं पाप आहे, साऱ्या जगासाठी पाप आहे. तसं तुम्ही मंडळीमध्ये वावरत असताना ऐका, हे प्रॅक्टिकल लाईफ तुम्हाला जगावं लागणार आहे. आणि ते तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये तो तुम्हाला अनुभव येतो. ज्यांच्याकडे तुम्ही फार अपेक्षेनं पाहत असताना ते लोक तुमच्या कमतरतेचा फायदा घेऊन तुमच्यावरती दोषारोप करत असतात. ती पण एक निंदा आहे. म्हणजे ख्रिस्ताची कमतरता, तो आता चोराची सुटका करू शकत नाही आणि स्वतःची पण सुटका करू शकत नाही. काही चॅलेंज तुमच्या समोर ठेवले जातात, काही आव्हान तुमच्या समोर ठेवले जातात. तुम्ही हे करून दाखवा, तुमचं देवत्व दाखवा. तू धार्मिक आहे, मग तू दाखवून दे. लक्षात ठेवा, हे तुमच्या समोर चॅलेंज असणार आहे. तुमच्या धार्मिकतेला आव्हान, तुमच्या देवत्वाला आव्हान, तुमच्या चांगुलपणाला आव्हान. आणि त्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, मी हे करू शकत नाही. लक्षात ठेवा, परंतु त्यावेळेस तुम्ही एकटे नसता, तर देवाची योजना तुमच्या बरोबर असते. म्हणून काही परिस्थितीमध्ये तुम्हाला इतकं हातबल व्हावं लागतं, जसं ख्रिस्त अनेक मिरॅकल्स करून सुद्धा क्रुसावरती लटकलेला आहे आणि त्याचा देह टांगलेला आहे. आणि आता चोर त्याला चॅलेंज करत आहे, तू देवाचा पुत्र आहे तर तू माझी पण सुटका कर आणि स्वतःची सुटका कर. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ख्रिस्तानं आपली सुटका केली नाही. या जगामध्ये दोषारोपापासून कोणत्याच धार्मिक व्यक्तीची सुटका होऊ शकत नाही. दोषारोप हा तुमच्या जीवनाचा एक भाग आहे. म्हणून तर येशू म्हटलं नाही का, माझ्या नावामुळे लोक तुमची निंदा करतील. चोराने निंदा केली, मग तुमची पण निंदा सहन करण्याची ताकद असली पाहिजे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, निंदकाला सुखलोक का? सुखलोक गेला निंदा. म्हणून नेहमी तोंडाला आवर घालायचा. दावीद म्हणतो, देवा मी तू बोलशील तेव्हा तू माझ्या मुखावर
हा प्रभू, निंदक गोष्ट. आता खरी निंदा काय? गणनाचं पुस्तक तुम्हाला कळेल, 15 अध्याय 30 आणि 31 वचन. गणनाचं पुस्तक हे कधी आमच्याकडनं घडतं, सुखलोक आमच्यातनं कसं जातं. गणनाचं पुस्तक 15 अध्याय 30 आणि 31 वचन. हा. परमेश्वर मोशेला म्हणाला, परंतु धिटाईने काही कृत्य करणारा मनुष्य, मग तो स्वदेशी असो किंवा परदेशी असो, तो परमेश्वराची निंदा करणारा समजावा त्या मनुष्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. बघा, धिटाईनं एखादी गोष्ट करणारा कोण आहे? निंदक. धिटाईनं काही कृत्य. निंदेची व्याख्या जी बिब्लिकली काय दिलंय, जो धिटाईनं एखादी गोष्ट कर, म्हणजे देवाचं वचन तुमच्याकडे येतं पण तुम्ही बदलत नाही. आलं देवाचं वचन, जसं गेल्या रविवारी आलं, क्षमा करा, पण क्षमा करायचं मनच नाही, म्हणजे धिटाई आहे, डेअरिंग आहे. मी तर म्हणतो काय डेअरिंगबाज विश्वासणार आहे, काय डेअरिंग आहे त्याच्यामध्ये. एवढं वचन डोक्यावरती आदळून डोकं फुटायला लागलं, सांगणारा पण चक्करून पडायला लागला. पण तुमचं डेअरिंग बघा, एवढं ऐकून सुद्धा मी टसकामच नाही. आणि शास्त्र काय सांगतो, कोण निंदक आहे? काय? धिटाईने काही कृत्य करणारा. काही काय लिहायला पाहिजे होतं ना, काही कृत्य, पण त्याला माहिती अवकड ABCDEFGHIJK. हा, एक आता तिथं एखादं कृत्य लिहिलं असतं, बाकीचे आपण नाही त्याच्यामध्ये. प्रभूला माहिती आहे हे पाप अशी शोधून काढतील जी देवाला पण माहित नाही, ती पाप आम्हाला माहिती आहेत. आणि बरोबर आम्ही म्हणते काय, काही कृत्य अशी आहेत. मग काही कृत्य ओळखायची कशी? पवित्र आत्मा सांगत असतो हे चुकीचं आहे, पवित्र आत्मा सांगत असतो. आणि जर तुम्हाला देवाचा आत्मा चालवत नाही, याचा अर्थ तुम्ही देवाचे लोकच नाहीयेत. एखादं गोष्ट वारंवार पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो, नाही हे करायचं, आणि तुमच्याकडनं ती गोष्ट प्रेरित केली जाते. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ते करू नये म्हणून देवाचं वचन पण तुम्हाला फोर्सफुल येत असतं, वचन येतं तुमच्याकडं. हे चुकीचं आहे. आणि त्या चुका तुम्ही करत असताना तुम्ही जे धिटाईनं करता, तुम्ही देवनिंदा करत आहात. म्हणजे काय? इकडं देवानं सांगितलंय करू नका, तरी सुद्धा तुम्ही करता. याचा अर्थ सैतान तुम्हाला निंदक ठरवतो. उघड झालं, तुम्ही निंदक झालेला आहात. का? त्या चोराला सुखलोक मिळालं नाही, कारण तो निंदकाचा वधस्तंभ आहे. कोण निंदक आहे? धिटाईनं एखादी कृती करत आहात तर ती तुमचं डेअरिंग आहे, तुमची धिटाई आहे. आणि लक्षात ठेवा, धिटाईनं केलेलं पाप हे तुम्हाला सुखलोकापासून दूर ठेवणार आहे. आणि तुमच्या लक्षात पण येत नाही. हट्टी स्वभाव, कठीण अंतःकरण आहे, न बदलणारं अंतःकरण. तुम्ही ज्या गोष्टी घेऊन बसलेला आणि सैतान तुम्हाला त्याच्यामध्ये अडकून ठेवतो. त्याला काय वाटतं माहिती का? तुम्ही आत्मिक असावं, पण आत्मिक असताना सुद्धा तुम्ही निंदक असावं. आत्मिक असावं, तो म्हणतो नाही चर्चला जायचं, जा सुवार्ता सांगा, बायबल वाचन करा, दशांश द्या, गाणी गा, उड्या मारायच्या, उड्या मारू देत असं करत नाही बरं का. तो म्हणतो मारा उड्या, पण घरी जाऊन करायचं तेच करा. का गाणे किती गायचे गा, कसा ताणून गा, पण घरी गेल्यावर तेच करायचं बरं का. बदलायचं नाही, चेंज करायचं नाही. चेंज केलं मग सुखलोक तुला मिळेल. आणि मला तर वाटतं की अधोलोक देवाने मला केलं, मी तर एकटा जाणार नाही, 4-5 निघून जाईल सांगते. मग तो 4-5 मध्ये शोधत राहतो कोणाला. यहुदाला त्याने शोधलं का? त्याच्याकडे डेअरिंग आहे. येशू त्याला म्हणतो जा, माझ्या तोंडात घास भरवला, आता जा. तसाच गेला हो, त्यानं नाही स्वतःचा बदल केला. पेत्राच्या बाबतीमध्ये तू मला कोंबडा आरवण्यापूर्वी 3दा नाकारशील, इकडं पेत्राने त्याला धिटाई आहे त्याच्यामध्ये. तेच पाप करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. सांभाळा, आत्मिक जीवन जगताना इतकं अलर्ट राहिलं पाहिजे. हा निंदकाचा वधस्तंभ, तो काय म्हणतो, तू जर देवाचा पुत्र आहे, तुझी पण सुटका कर, माझी पण सुटका कर. काही सुटकेसाठी तुम्ही प्रभूकडे पाहतात का? सुटका तुम्हाला इतकी महत्वाची वाटली का? कधी कधी तुम्हाला बरं, सुटका म्हणजे तुम्हाला बरं वाटावं. ऐका बरं का, सुटका म्हणजे काय माहिती का? तुम्हाला बरं वाटायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी आम्हाला बरं वाटाव्यात म्हणून आम्ही करतो, त्या आमच्यासाठी आवश्यक नसतात. कोणाची चेष्टा करणं, टिंगल करणं, याच्यामध्ये काहीच आमचं पोट भरत नसतं, पण कुठंतरी समाधान मिळतं म्हणून आम्ही ते करतो.
कोणाला तरी टोमणे मारणं हा, आणि याच्यानं आम्हाला काही लाभ होत नाही, पण तरी सुद्धा ती गोष्ट आमच्यातनं बाहेर पडली जाते का? इकडं हा लुसिफर आम्हाला त्या गोष्टी प्रेरित करतो. आणि कशासाठी प्रेरित करतो माहिती का? तुम्ही सुखलोकात जाऊ नये, तुम्ही सुखलोकामध्ये जाऊ नये. इकडं हा जो चोर तो एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केलं तर तुझा निभाव कसा लागेल? तारण जवळ होतं. आजही तारण तुमच्या जवळ आहे, आजही येशू तुमच्या जवळ आहे, तुमच्या बाजूला आहे. परंतु अशी कोणती गोष्ट तुमच्यामध्ये आहे की जी तुम्हाला देवाच्या विरोधामध्ये वागण्यासाठी भाग पडत आहे? ऐका, काही झालं तर देवाच्या विरोधामध्ये जाऊ नका. एक चांगलं बिलिव्हर्स म्हणून जगा. जवळ ख्रिस्त आहे. मी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असताना या चोरातले बदल आणि या चोरामधला हटवादीपणा या दोन गोष्टीचा तुलनात्मक अभ्यास केला तर मला कळलं संगती किती पण कठीण माणसाला बदलून टाकते. आणि जो व्यक्ती बदलायचंच नाही ठरवतो ना, त्याला येशू सुद्धा बदलू शकत नाही. हे पण मी अभ्यासलं याच्यामध्ये. या चोराला बदलायचंच नव्हतं, मग येशू त्याच्या बाजूला आहे तरी त्याला तो बदलू शकला नाही. कोण बदलणार आहे तुम्हाला? तेलोरे काय बदलणार आहे? हो, तेलोरे सारखे 10 तेलोरे आले तरी कोणी बदलणार नाही. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला बदलायचं असतं ना, एक सामान्य मुलगा सुद्धा उभा राहतो आणि तो वचन सांगतो आणि पवित्र शास्त्र सांगतो की तो बदलून जातो. बदलासाठी तयार असणार आमचं अंतःकरण असलं पाहिजे. नेहमी पश्चातापी अंतःकरण असलं पाहिजे. म्हणून आम्ही पाहतो की तो चोर जो आहे त्या चोराचं तारणाकडे त्यानं दुर्लक्ष केलं. तुम्ही तर दुर्लक्ष करू नका तारणाकडे. स्वतःमध्ये गुंतून राहू नका. तुमच्या भावना, तुमच्या इमोशन्स इतकं त्याच्यामध्ये अडकून पडू नका की तुम्ही इमोशन मध्ये अडकून पडल्या कारणानं तुमचं अंतःकरण प्रचंड कठीण बनलं जातं. खूप कठीण. अहो, बाजूला येशू आहे हे सुद्धा विसरून गेला ना तो चोर. किती कठीण असेल अंतःकरण. या चोरानं बाजूला येशू आहे हेच विसरून गेलेला आहे. आम्ही सुद्धा कधी कधी घडतो, माझं तारण झालं, माझा उद्धार झाला, माझ्या बरोबर येशू आहे. अहो, ज्या दिवशी तुम्ही बाप्तिस्मा घेतला, येशूला आपल्या जीवनामध्ये घेतलेलं आहे तुम्ही. तो तुमच्या मध्ये, तुम्ही म्हणता इमॅन्युएल, माझ्या बरोबर देव आहे. मग माझ्या बरोबर असणारा देव माझ्या कृतीविषयी तो समाधानी आहे का? जी माझी कृती, माझी ऍक्शन आहे, माझं बोलणं, माझे विचार, सगळ्या गोष्टी तो बारकाईनं पाहतो. प्रश्न तोच आहे, जसा मी आहे तसा मी आहे का? जशी मी आहे तशी मी आहे का? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जसं देव अपेक्षित करत आहे तसं तुम्ही आहात का? देवाची अपेक्षा तुमच्या जीवनामध्ये काय? जर माझ्या संबंधानं देवाची माझ्या, आता मी माझ्या जीवनात खूप समाधानी, मी म्हटलं, आता मला जर म्हटलं मी समजा मी आत्मिक नसलो तर मी लय समाज, मी किती प्रीचिंग करतो, लोक किती माझ्यावर सेल्फी काढतात, लोक कुठं कुठं मला बोलवतात, पण इकडं देव पाहताना तुझं प्रीचिंग, तुझं लोकांचं असणारा गराडा आणि लोक बरे होतात, लोक आणि जिंकले जातात, हे सगळं देव बाजूला ठेवतो आणि इकडं ख्रिस्ताला आणि मला एका बाजूला उभं करताना तो म्हणतो ख्रिस्ताच्या जवळपास सुद्धा तू नाही. जी सहनशीलता, जे चांगुलपण, जी क्षमा, जी करुणा त्याच्या अंतःकरणामध्ये, याच्यातलं थोडं सुद्धा तुझ्यामध्ये नाही. आणि त्यावेळेस देव मला तागडीमध्ये तोलताना मग तो काय म्हणतो, तू माझ्या नावाने संदेश दिला, रोगी बरे केले, भूतं काढली, तरी मी तुला ओळखत नाही. ही तुलना देवाची आहे. सुखलोक कोणाला असणार आहे? जे लोक आपल्याला निंदेपासून दूर ठेवतात त्यांना सुखलोक असणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, निंदा करणाऱ्यांच्या सहवासामध्ये कधीच राहू नका. कधीच राहू नका त्यांच्या सहवासामध्ये. का माहिती का? सुखलोकामध्ये आता विचार करा, हे दोन चोर मित्र आहेत, हे दोन चोर मित्र आहेत. याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी एकमेकाबरोबर सहभागी झाले. ते म्हटले ना, चला आज या घरात चोरी करायची, तो त्याच्यामध्ये सहभागी होत होता बरं का. ऐका, आज चोरी करायची तो हो यस यस आज करूया, यस बॉस जाएंगे आज, इसका घर फोडेंगे, तो चोर. आज याचा मर्डर करायचा, हो हो आज याचा मर्डर करायचा. कारण त्यांना शिक्षा झाली ती गुन्ह्यासाठी झालेली, चोऱ्यांसाठी, खुन्यांसाठी. ते खुनी होते आणि ते चोर होते. हे दोन्ही म्हणजे हे दोन्ही पण करत होते. पण इकडं येशूच्या सहवासानं या दुसऱ्या चोराचे विचार बदलून गेले. तो निंदा करणाऱ्यांबरोबर थांबला नाही, तो तारणाऱ्याबरोबर थांबला. कधी सुद्धा निंदा करणाऱ्यांबरोबर उभं राहू नका. उभं राहायचं तर फक्त तारणाऱ्याबरोबरच उभं राहा. तारणाऱ्याबरोबर उभं राहा. हे तुमचं आत्मिक जीवन आहे.
आणि आत्मिक जीवन जो खरं जगतो ना, तो कधीच कोणाची निंदा करत नाही, कधीच नाही प्रिया. निंदा करणारा व्यक्ती आत्मिक असू शकत नाही, चुकून पण असू शकत नाही. तुम्ही लाख स्वतःला म्हणत असाल तुम्ही आत्मिक आहात, पण देवाचं वचन तुम्हाला कधीच म्हणणार नाही तुम्ही आत्मिक आहात. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, याच निंदेच्या स्वभावामुळं सुखलोक तुमच्या हातातून निसटून चाललं हे तुमच्या लक्षात पण येणार नाही. कित्येक लोक त्या सुखलोकात नसणार आहेत. दुःखाची गोष्ट, एवढं कष्ट पृथ्वी तलावरती त्यांनी केलं, आत्मिक जीवनाचा संघर्ष केला, पण सुखलोकाच्या बाबतीमध्ये ते अपयशी ठरणार आहेत, ते प्रभूच्या जवळ असणार नाही. म्हणून आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये 40 वचन वाचा. 40 वचन. परंतु दुसऱ्यानं त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता, तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे. आता अजून एक गोष्ट, सुखलोक त्या लोकांना मिळतं ज्या लोकांना मिळालेल्या शिक्षेचा आदर आहे. कोणाला सुखलोक मिळणार आहे? बोला की. शिक्षा मिळाल्याचा आदर आहे. बघा, कधी कधी माझं काय चुकलं, देवाने माझ्याच मागे एवढ्या पिढ्या दिल्या, म्हणजे त्यांना काय वाटतं माहिती का, मी चुकलोच नाही. आणि काही लोक एवढे हुशार असतात ना, सगळं माहिती काय केलंय. मी राहतो सोलापूरमध्ये, ते राहतात मुंबईला, कलकत्त्याला, राजस्थानला, आणि तिकडून मला विचारतात, पाळक साहेब माझं काय चुकलं असेल? तू स्त्री असेल तर तुझा नवरा सांगेल, तू पुरुष असेल तर तुझी बायको सांगेल काय चुकलंय तुझं. प्रॉब्लेम काय माहिती का तुमचा, तुम्हाला शिक्षा मिळाली याच्याबद्दल तुम्हाला आदर नाही. तो चोर म्हणतो आपण चुकलो म्हणून शिक्षा मिळालेली. ऐका, बॉस इज ऑलवेज राईट. देव कधीच चुकत नाही, कधीच चुकत नाही प्रियानो. काही गोष्टी तुमच्याकडे असतील, प्रभूला म्हणायचं, प्रभू कुठंतरी माझी चूक झालेली आहे. कोणाला सुखलोक मिळणार आहे? ज्या लोकांनी पृथ्वी तलावर जगताना काही गोष्टीची कमतरता तुमच्याकडे असणार आहे. जसं या चोराला वधस्तंभावर दुःख भोगावं लागतं, तुम्ही दुःख भोगत आहात, दुःखाचं कारण तुम्ही शोधता. या चोरानं कारण शोधलं आणि तो कारण काय म्हणतो, आपल्याला मिळालेली शिक्षा योग्यच आहे. आज तुमच्याकडे ज्या गोष्टी नाहीत, तुम्ही असं म्हणू नका देव दोषी. देव कधीच दोषी नाही प्रियानो, तो आमचं सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहतो. म्हणून प्रभूकडे पाहताना असं म्हणू नका ही गोष्ट मला का मिळाली नाही, देव माझ्याच बाबतीत का अन्याय करतो. तो म्हणतो नाही, शिक्षेचा आदर करायला शिका. कोणती पण शिक्षा असू द्या. तुमच्या बॉसनी जरी तुम्हाला शिक्षा केली तरी असं म्हणू नका, इकडं दानियल सिंहाच्या गुहेमध्ये पडताना त्यानंही शिक्षेचा आदर केला. शद्रक मेशक अबेदनगो भट्टीमध्ये पडताना त्यानेही शिक्षेचा आदर केला. पेत्र बंदिशाळेमध्ये पडताना त्यानं शिक्षेचा आदर केला. आम्ही पाहतो योसेफ बंदिशाळेमध्ये पडताना त्यानं शिक्षेचा आदर केला. शिक्षा कोणती का असेना तिचा आदर करा. का? कारण या आदरामुळे तुम्हाला सुखलोक मिळणार आहे. लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावर कोणतीच गोष्ट देवाच्या योजनेशिवाय घडू शकत नाही. म्हणून कदाचित देवाची योजना असेल हे तुम्ही दुःख भोगावं, तर शिक्षा समजून दुःख भोगा. सुखलोक मिळवायचे ना, मग सुखलोक मिळवायचं तर दुःखाला का म्हणून प्रश्न करू नका. असं म्हणायचं मिळालेलं दुःख देवाच्या योजनेप्रमाणे, हे सुखलोकात जाण्याचं लक्षण आहे. सारखं दुःख करत बसू नका, हे असं का तसं का. लक्षात ठेवा, सैतान तुम्हाला नेहमी सगळ्यात निगेटिव्ह गोष्टी दाखवायला सुरू. तुमच्याच वाटेला आलं सिस्टर, यांचं किती चांगलं, त्यांचं किती चांगलं, यांचं कसं त्यांचं कसं. एवढे वर्ष तुम्ही विश्वास ठेवता, काय फायदा? किती चर्चला जाता, अजून तुमच्या मुलाचं लग्न नाही, अजून तुमच्या मुलीचं लग्न नाही, अजून नोकरी नाही, अजून लेकरं नाहीत. झालेत त्यांना विचारा, ते बी माझ्याकडे येतात, लय त्रास देतो बाळगा. मला उलट पालट कडून प्रार्थना करायला सांगितलं की बाळक साहेब प्रार्थना करा, लेकरू व्हावं लेकरू व्हावं. आता ते लेकरू तुम्हाला उलट पालट करायला परत माझ्याकडे आला. कोणतीच गोष्ट प्रभू तुम्हाला आशीष देणार नाही, शिक्षा देऊन देतो. का? एदेन बाग आशीष दिली, एका झटक्यात घालवली, एवढंसं फळ दिलं. आता देव शिक्षा देऊन देतो. काय करून देतो? हा,
अशीच जर गोष्ट जर तुम्ही विचार करा, पण मला 98% सगळ्याच वाटायला सोड गव्हर्नमेंटने ठरवलं. पोरं फार नाराज व्हायला लागलेत, कमी मार्क पडल्यावर फाशी घ्यायला लागलेत. असं करा, सरसकट सगळ्याला 98% द्या. कोंबायची कुठे आहे? 98% वाले यांची लायकी पण नाही 98%ची, तरी यांना 98% द्यायचे. मग काय केलं जातं? परीक्षा. परीक्षा म्हणजे दुःख आहे. परीक्षा काय बरी वाटते का सर? अहो, परीक्षा म्हटल्यावर झोप येत नाही रात्री. आणि त्या मी लेकरं कमी ना, आई वडील जास्त जागरण करतात नाही का. आणि लेकरं एवढे हुशार आहेत ना, त्या वहीमध्ये मोबाईल असतो. आणि खूप छान, हो पोरगा दिवस रात्र पुस्तक सोडत नव्हता. अरे पुस्तक नव्हता, मोबाईल सोडत नव्हता. त्याला ते दुःख नव्हतं म्हणून तो सक्सेसफुल झाला नाही. सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा एखादं दुःख येतं ना, त्याचा आदर करा. सुख लोकासाठी आहे. म्हणून ना मी पाहतो, लाजरसनं पृथ्वी तलावरती दुःख भोगलं, पण जेव्हा मेला तेव्हा त्याला सुख लोक मिळाला. शिक्षेचा आदर करा, शिक्षेचा आदर करा. देवाला कधीच दोष देऊ नका. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, देवामध्ये एवढा सुद्धा दोष नाही. एवढा पण नाही हो. मी सोलापूरमध्ये आल्यावरती मला सगळ्यात जास्त वाईट काय वाटायचं माहिती का? फार खडतर कठीण सेवा करायचो, चालायचो, फिरायचो, लोकांना भेटायचो, आत्मे जिंकायला जायचो, सगळं करून सुद्धा माझ्याकडं काहीच नसायचं. आणि मी बाकीच्या सेवकांना बघायचो, त्यास बरेच लोक मला सांगायचे, हे आपलं काम नाही, प्रभू एवढे आशीर्वाद आपल्याला कधीच देणार नाही. ज्या शहरात तू राहतो ना, त्या शहरात तुला हे आशीर्वाद कधीच मिळू शकणार नाही. त्यास मला वाईट वाटायचं, दोष काय चुकतंय प्रभू माझं, का माझ्यामध्ये तेवढी सेवा नाही का? कालांतराने मला कळलं, मी लोकांच्या बोलण्यामुळं तसं बोलत होतो बरं का. सहवास ज्यांच्या बरोबर असायचा ना, ते म्हणायचे नाही आपलं चर्च, आपलं हे सोलापूर, या सोलापूरमध्ये एवढं काही गौरव मिळू शकत नाही. लोकांच्या सहवासामुळे मी तसं बोलत होतो. पण जेव्हा सहवास तुटला, सहवासामधल्या गोष्टी बदलल्या, त्यास कळलं देव चुकत नाही. आहे तसं स्वीकारलं. आज जे तुमच्या समोर आहे, एक गोष्ट ठेवा, प्रभू सर्वोत्तम आहे. सर्वोत्तम आहे. आज पत्र्याची खोली असली तरी स्वीकारा. आज राहण्यासाठी जागा नसली ना, आज बेकार असला तरी देवाला दोष देऊ नका. प्रभूची इच्छा आहे मी बेकार राहू. आम्ही तर किती वर्ष बेकार राहिलो. त्या चर्चमध्ये असताना माझा पाळक, एका मुलीला त्यांनी सांगितलं, मनोज के लिए एक अच्छा जॉब देखो. क्यों, उसको जॉब नहीं, 3 साल है उसकी, रहता तो ऐसा जैसा गवर्नमेंट जॉब में है. कशाला दोष द्यायचा देवाला? काही नसलं तरी रुबाबात राहायचं आणि देवाला धन्यवादच द्यायचा का? याच विश्वासानं सुखलोक मिळणार आहे. रडत रडत नाही जीवन जगायचं. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, आणि दुसऱ्याकडे बघून जगायचंच नाही. त्याच्याकडे काय आणि माझ्याकडे काय नाही. त्याच्याकडे बघितल्यावर म्हणायचं देव त्याला देतो तर मला पण देणार आहे. अब्रामाकडे बघायचं, अब्रामाला 100व्या वर्षी दिलं, मला पण चान्स आहे अजून. कशाला दोष देता? का सुखलोक का घालवता? या चोरानं आम्ही पाहतो की त्यानं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये असलेल्या त्या शिक्षेचा आदर केला. अजून त्याच्यामध्ये वाचा 40व्या वचनामध्ये, परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता, तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? अजून एक गोष्ट, कोणाला सुखलोक मिळेल? ज्याला देवाचं भय असेल. आणि दुःखानं म्हणावं लागतं, चोराला देवाचं भय पण धार्मिकाला नाही हो. कुणाला देवाचं भय? चोराला देवाचं भय आहे. तो काय म्हणतो माहिती का? तुला देवाचं भय? हाच प्रश्न आहे. सुखलोकामध्ये कोण जाणार? ज्यांना देवाची भीती आहे. आणि देवाच्या भीती असणाऱ्या माणसाला तो एकंदरीत पृथ्वी तलावरचं आयुष्य फार देवाला पसंत पडणारं जगतो. त्याचं बोलणं, त्याचे विचार, त्याचं पाहणं, त्याची कृती, त्याचं उठणं, त्याचं बसणं, देव सगळं बारकाईनं बघतो. लक्षात घ्या बरं का, देवाचं भय. तुम्ही सुखलोकाचा विचार करतात तिकडच. आज तू माझ्यावर सुखलोकात असेल असं म्हटलं, सुखलोक कोणाला मिळणार आहे? ज्याच्यामध्ये देवाची भीती त्याला मिळणार आहे.
असं थोडी तुम्हाला सुखलोक मिळणार आहे. काय तुम्ही चर्चमध्ये आला म्हणून सुखलोक मिळणार आहे? चर्चमध्ये आल्यावर फक्त कब्रस्तान मिळणार आहे, बाकी काही नाही मिळणार. मेला तर तुम्हाला मी पुरणार. दारू प्या, गुटखा खा, आता चर्चला येत होता म्हणून बाबा घे, त्या भूमीला सांगावं लागणार घे, स्वीकार कर, किड्यांनो मुंग्यानो खा. सुखलोक थोडी मिळणार आहे. सुखलोक जेव्हा तुम्ही कबरेमध्ये जाल त्याच्या अगोदर सुखलोक पहिला प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, काय पृथ्वी तलावर देवाला भिवून जीवन जगला का? अहो चोर असून देवाला देवाची भीती त्याच्यामध्ये असली का, मग आमच्यामध्ये देवाची भीती का नाही? आणि देवाची भीती असती तर आमचं वर्तन एकदम बदललेलं असतं. पावलो पावली आम्हाला ते जाणवतं. राग, द्वेष, मत्सर, हेवा, स्पर्धा, ईर्ष्या, काय देवाचं भय दाखवतं ते आम्हाला. देवाचं भीती बाळगणारा मनुष्य सगळ्या गोष्टीचं बारकाईनं शब्द ना शब्द तोलून बोलून बोलत असतो. शब्द ना शब्द, बरं का. आणि देवाची भीती असणारे लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? ते दुसऱ्यांच्या पापाच्या ऐवजी स्वतःच्या पापाकडे जास्त लक्ष देतात. का लक्ष द्यायचं माहिती का? देव त्याला क्षमा करेल. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देवाचं मन तुमच्या मनासारखं नाही. त्यानं शेवटच्या तासामध्ये काम करणाऱ्याला तेवढीच मजुरी दिली आणि पहिल्या तासात काम करणाऱ्याला, म्हणजे तो तुम्ही म्हणाल माझं पाप फार कमी आहे, माझं पाप लय कमी बरं का देवा, आणि त्याचं पाप खूप असेल, पण देव किती पण मोठ्या पापांची क्षमा करायला तयार आहे. मग याचा अर्थ मी तुम्हाला असं म्हणणार नाही लय पाप करा आणि मी क्षमा मिळवा. तुम्ही करू पण शकणार नाही. प्रत्येकाला एक स्वभाव आहे. मला तुम्ही किती पण म्हटला ना सिगारेट ओढा, मला जमणारच नाही ना. मी कधी पिलोच नाही आणि मला ते आवडत नाही. म्हणजे मी पाळक आहे म्हणून पित नाही अशातला भाग नाही. मी पहिल्यापासून पित नव्हतो, मी पहिल्यापासून सिगारेट पिलो नाही, मी पहिल्यापासून मारामारी केलीच नाही. म्हणजे त्याच्या आधी थोडीफार केली असं नाही, फिरलं होतं माझं बी डोकं, करत होतं, पण आता नाही जमणार ते. चल हा जोरात बोलेल चांगलं, पण नाही जमणार ते. प्रश्न तोच आहे, तुमच्या स्वभावामुळे तुम्ही थोडेफार चांगले आहात. तुम्हाला देवाची भीती आहे म्हणून नाही बरं का. तुम्हाला तुमचा स्वभाव चोरी न करणार आहे. आता काही लोक खूप चांगले असतात, किती पण त्यांचं तारण झालं ना तरी सुद्धा विजेची चोरी करतात. ती चोरी झाली का नाही? बसमध्ये चढल्यावर कंडक्टर कधी कधी चुकून पैसे जास्त देतात, देवाना आशीर्वाद दिला, पण ती चोरीच आहे. म्हणजे तुमच्यामध्ये देवाचं भय, कैसराचं, देवाचं, म्हणजे तुमच्या देवाची भीती. चुकून पण थोडे पैसे जास्त जरी आले ना, कधी कधी मुद्दामून तो सैतान त्या व्यक्तीच्या अंतःकरणात, कशासाठी? सुखलोक जावं हो. मुद्दामून तो व्यक्ती पैसे तुम्हाला जास्त देतात, म्हणतो चला का, तर सुखलोक तुमच्याकडनं जावं. ऐका, डेप्थ समजून घ्या. आज तू माझ्यावर सुखलोकात असेल. कोण सुखलोकामध्ये असणार आहे? ही गाभा, हे खोली. कोणती खोली? कोणतं पाप? शब्दात बुडवणं पण पाप आहे. सुखलोकामध्ये जाऊ नये म्हणून तो लुसिफर तुम्हाला बऱ्याच गोष्टी नाही, आज या रविवारी गेलं नाही तरी चालेल, गेलं तर थोडस उशिरा जा. आता सूरजने सांगितलं सुखलोक पाहिजे ना. सुखलोक पाहिजे तर एवढं सोपं आहे का हो? विमानानं जायचं तर 4 तास अगोदर. अमेरिकेला जायचं तर किती तास? 4 तास अगोदर. 4 का 5 तास माहित नाही, गेलो नाही कधी, जायचं इच्छा पण नाही. जाऊन थांबावं लागतं 4 तास. कशासाठी? आणि आम्ही सुद्धा सगळं बोल सारखं डोक्यात, किती वाजले किती वाजले किती वाजले, अलाराम लावून लावून, का तर विमान जाईल ना. आणि चर्चला यायचं म्हणजे जाएंगे दर रविवारी, तेच आहे. अहो सुखलोकात कसं काय पोचणार आहे? देवाची भीती जर तुमच्यामध्ये असेल तुम्ही आपोआप निघणार. तुम्हाला देवाची भीती, आता एवढ्या तुम्हाला बारीक गोष्टी कशा काय सांगू मी. देवाची भीती कुठं कुठं दिसणार आहे? सगळं तुम्हाला देवाच्या भीतीमध्ये. मला देवाची भीती म्हणजे देव मला बघतो. बाळक उपदेश करणार हो, दुसरं काय करणार आहे? आणि उपदेश करून करूनच तो मारणार. तो काय करू शकणार? तुम्हाला छडी घेऊन बसेल. मी आता शिक्षक जर असतो तर बडून बडून काढलं असतं. मग ते आमच्या याला विचारा, का लेट आला म्हणून अंगठे तयार लावले असते.
पण तिथं तसं नाही. देवाची भीती असल्याबरोबर नाही, मला प्रभूच्या घराकडे जायचंय. सुखलोक सांगते मी तुम्हाला. कोणाला सुखलोक मिळणार आहे? ज्याच्यामध्ये देवाची भीती आहे. चोराला देवाची भीती होती. त्यानंतर 41 वचन वाचा. हा, आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहोत. परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. आता कोणाला सुखलोक माहिती का? या एक निंदकाचा वधस्तंभ आहे आणि दुसरा जो चोर आहे त्या चोरात. ऐका बरं, मी इतकं त्याचं वाचत असताना, मला त्याचा अभ्यास करताना माझ्या अंगावर इतके काटे आले. एका वाक्याने बरं का, कोणतं माहिती का? अहो येशू, राजाधिकरण याल त्यास माझी आठवण करा. हे ऐकलं आणि मग मला ते चित्रच डोळ्यासमोर आलं. येशू त्याला म्हणतो, या वाक्यानं आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. काय वाक्य होतं? काय त्या वाक्यामध्ये जोर होता? पहा, येशूच्या सहवासानं या व्यक्तीचे वाक्यच बदलले. हो, चोराची भाषा आरोगंट असते. जो कुछ निकालने तो खूप सेंगा, नाही का? चोर बघा की तुम्ही बोलत गपचूप काय ते दे, नाही तर खुपसूनच टाकतो, तुकडेच करतो, हेच करतो, उभा चिरतो, आडवा चिरतो, डोळ्याच्या गोट्या काढून गोट्या खेळेल. काय भाषा असते, आरोगंट. काय मी तुम्हाला सांगतो, इकडं येशू होता, भाषाच बदलली. हो, ऐका, मी इतका एक्साइट झालो. एखाद्या व्यक्तीचं परिवर्तन ओळखायचं कसं? ज्याच्या जवळ येशू आणि ज्याला सुखलोक आहे ना, सुखलोका व्यक्तीची भाषाच बदललेली असते. भाषा बदला. हो, आरोगंटपणा निघून गेला पाहिजे. रिस्पेक्ट. आहो येशू, आहो. चोर हे बोलतो, चोर त्याच्या भाषेला येशूनं बदलून टाकलं. सुखलोक त्याला काय मिळालं? भाषा बदलली. भाषा बदला. भाषा, ज्याच्या भाषेमध्ये आरोगंटपणा, अहमपणा आहे, ज्याच्या भाषेमध्ये निर्ढावलेलं धार्मिक जीवन आहे, तुच्छपणा आहे, तो व्यक्ती सुखलोक कधीच भोगू शकत नाही. अजून एक गोष्ट मला सांगतो. मला असं वाटतं की तिकडे येशूनं असंख्य आवाज ऐकले बरं का. त्या दिवशीचे असंख्य आवाज काय होते माहिती का? याला वधस्तंभी द्या, याला वधस्तंभी द्या, याला वधस्तंभी द्या. एवढे सगळे आवाज ऐकून एक आवाज मात्र येशू ख्रिस्ताच्या कानावरती पडला. तो आवाज होता, तू राजाधिकारणशील त्यास माझी आठवण कर. जगात सगळ्यांचे आवाज एकसारखे असतील, पण तुमचा आवाज चोरासारखा असू द्या. त्या आवाजामध्ये फक्त सुखलोकाची भाषा असू द्या. लोकांना ओरडू द्या, बरब्बसला सोडा, बरब्बसला सोडा. लोकांच्या मुखात बरब्बस आहे. काय होतं त्या दिवशी? लोकांच्या सगळ्यांच्या मुखात बरब्बस आहे. तसं लोकांच्या भाषेमध्ये काय पण असू द्या, त्यांच्या भाषेमध्ये बरब्बस असू द्या. बरब्बस 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 बर, पाप 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 पाप, फक्त भाषेमध्ये पाप आहे. पण तुम्हाला सुखलोक पाहिजे तर तुमच्या भाषेमध्ये सुखलोक असलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रोज एकमेकाला म्हटलं, स्वर्गात जायचंय आपल्याला, स्वर्गात जायचंय, स्वर्गात जायचंय, स्वर्गात जायचंय. असं नाही बोलायचं तू नरका जाणार. हो तर नरकच आहे. हे चांगलेच नाहीत, हे असेच आहेत, यांचं काही खरंच नाही, हे अहो, ही भाषा त्या दुसऱ्या चोराची. प्रश्न, तुम्ही कुठल्या चोरांपैकी आहात? तुमची भाषा तुम्हाला ठरवणार आहे. स्वतःची काळजी घ्यायची. हो, तो नाही म्हटला एवढे वर्ष हा चोर माझ्या बरोबर आहे. बघा, विचार करा, इतके कट्टर मित्र असल्यामुळे दोघं एकत्र चोरी करताना सापडले. कट्टर मित्र आहे. हा पळून पण नाही गेला. याला पकडल्यावर तो म्हटलं, नाही, जिएंगे मरेंगे, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, जेल में जाएंगे लेकिन तोडेंगे नाही का. गेला जेलमध्ये, त्याच्यासाठी जेलमध्ये गेला. पण तुम्हाला सांगू का, जो मित्र त्याला मिळाला तो मित्र त्याला मरणाकडे घेऊन गेला. पण क्रुसावरती त्याला असा मित्र भेटला की जो त्याला सुखलोकाकडे घेऊन चाललेला होता. मैत्री अशा मित्राबरोबर असू द्या जो तुम्हाला सुखलोक दाखवेल. संगती अशा व्यक्तीबरोबर असू द्या जो तुम्हाला सुखलोकामध्ये घेऊन. बाकी मग कोणाबरोबर असू देऊ नका. सगळ्यात बेस्ट मित्र कोण? येशू. दोस्त है मेरा. ते गाणं खूप सुंदर आहे. दोस्त है मेरा कोण? येशू.
यार है मेरा येशू. येशू शिवाय मित्रच असू शकत नाही. सगळे मित्र लबाड आहेत आणि आपले मित्र तर लय डांबरट. वो तुम्हारे बस की बात नाही. मैत्री फक्त येशू सांगते. माझं वैशिष्ट्य काय माहिती का, मला मित्रच नाही. हा ते अमित गाडगे तेवढा आहे काय आहे बरं, ते माझे मित्र आहेत चांगले. पहिले भरपूर होते खंडीच्या पिंडी, त्यांनीच माझी नोकरी घालवली. पण आता जगामध्ये जे मित्र आहेत तो सगळ्यात उत्तम मित्र जर कोण असेल तर प्रभू येशू ख्रिस्त बेस्ट. आणि या मित्राचं वैशिष्ट्य काय माहिती का, हा मित्र सुखलोकाच्या गोष्टी बोलतो. मैत्री जर ख्रिस्ता बरोबर असेल, दुःख वाटेला येणारच कसं हो तुमच्या बरोबर. ज्याच्या बरोबर मैत्री ती मैत्री सोडा आणि ख्रिस्ता बरोबर मैत्री जोडा. त्याच्यात अजून एक वचन वाच, मला ते संपूर्ण कंप्लीट केल्याशिवाय बरं नाही वाटणार. घेऊ काय 5 मिनिटं तुमचे, घ्या की. अरे वा, हा वाचा तेच. मग तो म्हणाला, हा अहो येशू, हा आपण आपल्या राजाधिकाराने याल हा तेव्हा माझी आठवण करा. माझी आठवण करा. करा. तो त्याला म्हणाला, हा, बस 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 बस. आता या चोराला सुखलोक मिळण्याचं कारण काय माहिती का, हा चोर रोज अंधाराची वाट बघत होता. कशासाठी? कशासाठी? रोज कशाची वाट बघत होता? अंधाराची. कशाची? आणि कशासाठी? येशू म्हणतो मी जगाचा. आता हा चोर अंधाराची वाट बघत नव्हता. कशाची वाट बघत होता? काय परिवर्तन आहे, काय परिवर्तन आहे. अंधाराची वाट पाप करण्यासाठी बघणारा चोर आता प्रकाशाची म्हणजे ख्रिस्ताच्या आगमनाची वाट बघायला लागलेला आहे. सुखलोक कोणाला माहिती का, जे लोक प्रकाशाची वाट बघतात. आणि प्रकाश काय माहिती का, तुझं वचन माझ्या पावला करता दिवा, माझ्या मार्गावर प्रकाश. धन्य तुम्ही लोक जे वचनाची वाट पाहतात. सुखलोक कोणाला माहिती. बरं, वचनाची वाट पाहायचं म्हणजे नुसतं कानाची खात जिराव म्हणून ऐकायचं. आज काय आहे, आज काय आहे, आज काय. ते घरात गेल्यावर जेवणाला आज काय मेनू, आमचं अर्पण. आज काय मम्मी, भोपळा. तो मागो का, तर मेनू तसंच आहे तुमचं. तुम्ही वचन ऐकल्यावर एक मेनू म्हणून त्याच्याकडे बघू नका. तो प्रकाश आहे, ते प्रकाश आहे. सुखलोक वचन तुमची कमतरता दाखवतो. चोराला आपली कमतरता दिसली, अपराधांमध्ये त्यांनी स्वतःला गणू दिलं. ऐका, का गणला, का अपराधांमध्ये त्याला लटकवलं, कारण अपराधामधली अपराधाची भावना निघून गेली पाहिजे, त्याच्यातली चोरीची भावना निघून गेली पाहिजे. प्रश्न तोच आहे, क्रुसावरचा ख्रिस्त तुमच्या बाजूला लटकलेला आहे, पण भावना मेल्यात का, विचार मेलेत का. जे विचार ख्रिस्ताला पसंत नाही का, अजूनही अंधाराची वाट पाहतात, अजूनही पापासाठी तो, आणि तो प्रकाश तुम्ही दूर सोडून प्रकाश दूर लुटणं म्हणजे वचनाला दुर्लक्ष करून वचन जाऊ द्यायचं नाही. वचन, या वचनाप्रमाणे मी जीवन जगणार. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, सिरियसली सांगतो, गंभीरपणे सांगतो, जीव ओतून तुम्हाला सांगतो, हृदयातनं तुम्हाला या गंभीर गोष्टीविषयी सांगतो. जर वचनाकडं, प्रकाशाकडे दुर्लक्ष केलं तर सुखलोक कसं मिळणार आहे. देवाचं वचन जितकं कॅज्युअली घेता तितकं कॅज्युअली घेऊ नका. तुम्हाला बदल करावाच लागणार आहे, अन्यथा तुमची प्रार्थना शून्य, सगळ्या गोष्टी तुमच्या शून्य. तुमचं वर्तन हेच तुमचा बदल आहे. वागण्यामध्ये बदल दिसलाच पाहिजे, तुमच्या विचारांमध्ये बदल झालाच पाहिजे. इथं तो त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे की आज तू माझ्यावर सुखलोकात असेल. आणि हे अभिवचन त्याने का दिलं, त्याचं कारण, त्याचं लक्ष आता चोरीकडे नाही, त्याचं लक्ष ख्रिस्ताच्या आगमनाकडे लागलेले. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, पृथ्वी तलावरचा प्रत्येक व्यक्ती मरणार आहे. ऐका, मला त्रास देणारी व्यक्ती, तुमचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो माहिती का, तुम्ही एकटे असला ना तुमचं सगळं चांगलं. समजा मी खोलीमध्ये बंद, आता लोक हिमालयामध्ये जाऊन ध्यानधारणा करतात. का करतात, बायको नसती, नवरा नसतो, लेकरं नसतात, सासू नसती, सून नसती, शेजारी नसतात, कोणी नसतात. मग एकट्याला संघर्ष करणं काय, कोण येणार आहे तुम्हाला तिथं सांगायला की
व्यभिचार करा, चोऱ्या करा, हिमालयात कुठली चोरी करता, सगळं फुकटे जाऊन खायचंय. पण तुम्ही जेव्हा समाजामध्ये वावरता, तिथं घरामध्ये राहताना तुमचे नातेवाईक आहेत, तुमची नवरा, तुमची बायको, चर्चमध्ये आल्यावर ब्रदर्स आहेत, सिस्टर आहे, आणि खरं इथं तुम्हाला दाखवावं लागतं ना. इथंच तुम्हाला दाखवावं लागणार आहे, इथं तुमचं वर्तन इथं. आणि येशू पण मुद्दा म्हणून त्यांना तो एकत्र आल्यावर तो सगळ्याला बघतो. आता येशूचे शिष्य बाहेर चांगले होते, एकत्र आल्यावर तू मोठा, मी मोठा, तू लहान, वारसदार कोण, याचं कसं होणार, येशूच्या जवळचा कोण, येशूचा लांबचा कोण. आता मरायला आला तरी त्यांचं तेच चाललेलं आहे. कारण का सुखलोक त्यांना मिळालं नाही ते मी तुम्हाला सांगतो. या लोकांनी मरेपर्यंत ते भांडतच होते. शिष्यांना का मिळालं नाही, मरेपर्यंत भांडत होते. शेवटच्या रात्री सुद्धा येशूने त्यांना ते सांगितलं, अरे मोठं होण्यासाठी शेवटच्या रात्री सांगितलं. म्हणून म्हटलं एकाला पण इकडं चोरात आता ते नाही, त्याची भावना राजा आधी करण्याशील माझी आठवण कर. लक्षात ठेवा, कोणतीच जागा तुम्हाला सुखलोक देणार नाही. ऐका, ही माझी जागा पण मला सुखलोक देणार नाही, पण माझं वर्तन मला सुखलोक देणार आहे. स्थान नाही देणार तुम्हाला, कोणतीच जागा नाही. ना तुमचं लिडिंग, ना तुमचं वाजवणं, ना तुमचं गाणं, ना माझं प्रीचिंग, ना माझा दानधर्म, कोणतीच गोष्ट सुखलोक देणार नाही. पण माझं वर्तन, जो प्रकाश माझ्याकडे आला, या वर्तनानं मला सुखलोक मिळणार आहे. म्हणून एकदा तुम्ही प्रभूच्या घरामध्ये आला ना, तर तुम्ही भीतच या बरं का, बिनधास्त येऊ नका. अरे आम्ही एवढं देवाचं वचन ऐकतो, आम्ही एवढे अरोगंट असू शकतो कसं, एवढं भयानक आम्ही कसं काय विश्वासणारे असू शकतो की सुखलोक आमच्यापासून निघूनच चाललेला आहे. शिष्यांना एकाला म्हटलं नाही तू सुखलोकात असशील. मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं, एकही शिष्य त्याला म्हणत नाही तू सुखलोकामध्ये असशील. पण चोराला तो म्हणतो, म्हणून तो म्हटला वेश्या आणि कसबीने जातील, परंतु सुखलोक त्याची व्याप्ती ज्यावेळेस तुमच्या लक्षात येते ना, तर तिथं मग रोमकराच्या पत्राच्या 10व्या दुसऱ्या वचनामध्ये फक्त चोरासाठी त्याने ते असणारी तारणाची व्याख्या किती सुंदर दिली, फक्त चोरासाठी. हा, मी त्याच्याविषयी साक्ष देतो की हा, त्यांना देवाविषयी आस्था आहे. 10वा अध्याय दुसरं वचन रोम. मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही, कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे. 9वा अध्याय दुसरं वचन. मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना आहेत, कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते, तर मी तशी इच्छा केली असती. ते इस्रायली आहेत. नाही 10वा अध्याय 1-2 वचन वाचा. बंधुजन, सॉरी 10वा अध्याय 9वं वचन वाचा. की प्रभू येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखानं कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कोणासाठी लिहिलं ते? चोरासाठी. का? चोरानं बाकी काही केलं नाही, येशू ख्रिस्त पुनरुत्थित होईल हा त्याचा विश्वास आहे. तो काय म्हणतो, तू राजाधिकारी शिरतेस माझी आठवण कर. किती कत्याकूट करता तारणासाठी तुम्ही. असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. आम्ही तारणासाठी भलीमोठी यादीच घेऊन बसलो, कुणाचं तारण प्रॉपर झालं का नाही. आमच्याकडे काय माहिती का प्रॉब्लेम, जक्कय वेगळं म्हणतो, शमरुणी स्त्री वेगळं म्हणती, मर्या वेगळं म्हणती. जक्कय काय म्हणतो, काय अंजिराच्या झाडावर चढले होतीस का तू? ते नाही, मी याकोबाच्या विहिरीवरती. नाही, येशूनी तारण द्यायला अंजिराच्या झाडावर चढावं लागतं. मग त्यांनी त्या झाडाच्या माझ्याच जवळ यायला पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे जक्कर त्वरा कर, खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचं. ते म्हणते नाही, मला नाही तसं म्हटलं. नाही, असं नसतंय तुमचं तारण. अशा तारणाच्या व्याप्तीमध्ये आम्ही अडकून पडलो. पण बायबल काय सांगतं, अंतःकरणामध्ये
मग तो चोर असला आणि विश्वास धरला तर त्याचं तारण होणार आहे हो. मग तुम्ही का त्याच्या तारणा संबंधाने ऑब्जेक्शन घेऊ शकता? प्रॉब्लेम हा आहे. आत्मिक जीवनाचं काय संघर्ष. तू आपल्या अंतःकरणात विश्वास धर. काय विश्वास धर? येशू हा प्रभू आहे. काय विश्वास आहे तुमचा? येशू प्रभू आहे. येशू हा प्रभू आहे. बस. ज्याच्या अंतःकरणामध्ये विश्वास आहे येशू प्रभू आहे, झालं त्याचं तारण. सगळे प्रभुत्व तुम्ही नाकारलं, माझा प्रभू फक्त एकच आहे येशू. त्यानं विश्वास ठेवला तो म्हटलं झालं त्याचं तारण. आज तू माझ्या बरोबर. एवढं सोपं तारण. त्या तारणाला कॉम्प्लिकेटेड बनवत 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 पॉलिश करत 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 आम्ही तारणामध्येच गोंधळ करून ठेवलेला आहे. आणि शास्त्र काय सांगतं? त्यानं आपल्याला अपराध्यांमध्ये गणू दिलं. कशासाठी? तर अपराध्याचं सुद्धा तारण व्हावं. म्हणून लक्षात ठेवा, सुखलोकामध्ये जाण्यासाठी पहिल्यांदा विचार बदला. जेव्हा तुमचे विचार बदलतील सुखलोक तुमच्यापासून कोणी काढून घेऊ शकणार नाही. पण जर विचारांचं परिवर्तन झालं नाही, परिपक्वता आलीच नाही, तर सुखलोक ही कल्पना सुद्धा तुम्ही करू नका. ऐका, कल्पना पण करू नका. कल्पना सुद्धा करू नका सुखलोकाची. जर तुमच्या डोक्यामध्ये देवाचं भय निर्माण झालंच नाही तर सुखलोकाच्या कल्पनेपासून तुम्ही फार दूर राहणार आहे. म्हणून चर्चमध्ये याल पण सुखलोकात नाही जाणार. बायबल सांगतं सुखलोक त्या लोकांना आहे जे त्या दुसऱ्या चोरासारखे आहेत. देवबाप तुम्हाला तसंच बनवू. आपण आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती बनवूया, नतमस्तक होऊया, माना झुकूया, प्रभू समोर नम्रतेने येऊया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. 2 चोराच्या मध्ये तो लटकलेला आहे. देवाची योजना 2 चोरांसाठी तारणाचा उद्धाराचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्त होता. आज दुपारी प्रभू आम्हाला समजावून सांगत आहे कोण आहे निंदकाचा वधस्तंभ का शिक्षा त्याचा आदर करणारा आणि देवाला सन्मान देणाऱ्या व्यक्तीचा वधस्तंभ. आम्ही कुठल्या क्रुसावरती, आम्ही कोणत्या वधस्तंभावरती आहोत? येशू म्हणतो जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यानं वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावं. हे सर्वशक्तिमान देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आम्ही आमचं समर्पण तुला करतो प्रभूजी. सुखलोक आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. काही चुका, काही कमतरता आमच्यामध्ये नक्कीच आहेत. या चुका घेऊन आम्ही कधीच तुझ्यासमोर नीतिमान ठरू शकणार नाही. आम्हाला लोकांचं नीतिमत्व, लोकांची धार्मिकता याची काळजी करायची नाही, आम्हाला स्वतःच्या धार्मिकतेची काळजी करायची. माफ कर प्रभूजी. कित्येक गोष्टी आमच्यामध्ये अशा आहेत ज्या तुला पसंत नाहीये. परंतु चोरानं आम्हाला ज्ञान सांगितलं, त्याची भाषा बदलली, त्याचे विचार बदलले. आज आमचे विचार बदलून टाक पवित्र आत्म्या. माझ्या प्रभूला काय आवडतं त्याविषयी, फक्त त्याविषयीचेच विचार आमच्या डोक्यामध्ये घाल. पुष्कळ लोक लांबून आलेले आहेत पण ते असेच जाणार नाही, माझा विश्वास आहे. ते जाताना सुखलोकातला प्रभू घेऊन जाणार आहे, जो त्यांच्या समस्येचं उत्तर आहे. त्यांना आशीर्वादित कर. तुझा अनुग्रह, तुझी कृपा त्यांच्यावरती राहू दे. ज्याने बाप्तिस्म्याच्या द्वारे आपलं जीवन तुला समर्पित केलेलं आहे त्याने ख्रिस्ताबरोबर शेवटपर्यंत टिकून राहावं यासाठी त्यांना कृपा पुरव. त्याचं बांधकाम चालू आहे. त्याच्यामध्ये जे लोक स्वच्छेने पुष्कळ मोठ्या प्रमाणात मदत करत आहे अशा सगळ्यांना तू आशीर्वादित कर. कामगारांना शक्ती, बुद्धी, ज्ञान पुरव. कुणाच्या त्रासापासून त्यांचा बचाव कर आणि काम उत्तम रीतीने पूर्ण होते प्रभूजी. लवकर तुझं मंदिर बांधून पूर्ण व्हावं, ते तुझ्या महिम्यानं भरून जावं. एवढंच नव्हे तर ज्यास मंदिर बांधलं जाईल महाराष्ट्रातला एक जिल्हा असू दे नको की जे या ठिकाणामध्ये येत नाही, सगळ्या जिल्ह्यातले लोक येऊ दे, आशीर्वादित होऊन जाऊ दे प्रभूजी. महाराष्ट्रातलं यरुशलेम हे ठिकाण बनवू दे माझ्या देवा. इथं ख्रिस्ताचं दर्शन त्यांना घडू दे.
त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, आभार मानतो तुझ्या चांगुलपणाबद्दल. सर्व गौरव सर्व महिमा तुला दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. 1-2 मिनिटं